कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्री श्री राधा गोविंद जी की जय हो, श्रील प्रभुपाद की जय हो, गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या 17व्या दिवशी आता आपला 17वा जो अध्याय आहे श्रद्धा त्रय विभाग, तर या अध्यायाच्या अभ्यासासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर आता आपण हा 17वा अध्याय अभ्यासणार आहोत। मग त्याचं नाव काय आहे, तर श्रद्धा त्रय विभाग योग असं नाव आहे त्याचं। मग आता श्रद्धा कशा असतात, तर त्रय म्हणजे काय, तीन, म्हणजे संस्कृतमध्ये त्रय त्रिणी हे शब्द वापरले जातात तीन ह्या म्हणजे म्हणजे तीन हा अंक जो आहे तर त्याच्यासाठी। मग आता तीन प्रकारच्या श्रद्धा आहेत, म्हणजे श्रद्धा जी आहे तर तीन प्रकारांमध्ये विभागलेली आहे। मग आता त्याद्वारे म्हणजे अशा तीन विभागांमध्ये श्रद्धा विभागलेली असेल तर त्या माध्यमातून आपण भगवान यांच्या कृपेस कसं प्राप्त व्हायचं, भगवान श्रीकृष्णांची कृपा कशी प्राप्त करायची हे आपण समजून घेणार आहोत। भगवान यांच्याशी कसे जोडले जायचं, आपला संबंध कसा प्रस्थापित होईल जर श्रद्धा तीन विभागामध्ये विभागली असेल तर। म्हणजे आपला जो विश्वास, दृढ विश्वास किंवा श्रद्धा आहे तर ती तीन भागामध्ये विभागलेली आहे। मग ती कोणत्या तीन भागांमध्ये आहे आणि मग त्यानुसार आपण भगवान कृष्ण जे आहेत तर त्यांच्या कृपेस कसं पात्र व्हायचं हे सगळं ज्ञान घेऊन, तर हे सगळं आज आपण अभ्यासणार आहोत। आता पुढे जाऊ आपण। हा मग त्याची पुढची स्लाइड आपले श्री श्री राधा गोविंद आहेत, त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया आणि आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया। हा मग त्याची आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचे चरणी आपण साष्टांग नमन करूया। त्यांच्यामुळेच आपण आज भगवद्गीता अभ्यासतो आहोत आणि त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतं। तर त्यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आता पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया। हा मग त्याची हरे कृष्ण। आता हे जे आहेत ते अर्चविग्रह आहेत, भगवान जे आहेत तर त्यांचे वेगवेगळे जे अर्चविग्रह आहेत आता वृंदावनमध्ये, तर त्यापैकी हे एक अर्चविग्रह आहेत। हा आता आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू। अध्याय 16 मध्ये आपण पाहिलं होतं की जे राक्षसी गुण आहेत किंवा जे असुरी गुण आहेत तर ते काय आहेत। मग असुरी गुणाचे जे लोक असतात त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आपण पाहिली होती, ते कसे असतात। दंभो दर्पो अभिमानश्च हा श्लोक जो होता हो की नाही, अशा पद्धतीचे असतात ते म्हणजे अत्यंत अहंकारी आणि आपलं जे ज्ञान असतं आध्यात्मिक तर त्याचा देखावा त्यांना करायचा असतो। खरं तर त्यांच्याकडे ज्ञान नसतंच, पण जे काही ज्ञान आणि संपत्ती आहे त्याचा त्यांना देखावा करायचा असतो आणि मग शीघ्रकोपी असतात, त्यांना क्रोध येतो आणि मनाला हवं तसं बोलतात। ते अशा पद्धतीनं काय करावं काय करू नये हे त्यांना कळत नाही, मनाला येईल तसं करतात, असे ते असतात राक्षस स्वभावाचे लोक। मग आता त्याचा परिणाम काय होतो त्यामुळे त्यांच्या कर्माचा, मग त्यांना कशी गती मिळते, म्हणजे त्यांना निम्न स्थान मिळतं का, त्यांना म्हणजे ऊर्ध्व गती मिळते म्हणजे काय उच्च लोकात स्थान मिळतं, हे सगळं आपण पाहिलं। मग त्याच्यात आपण काय समजून घेतलं की त्यांना असुरी योनीमध्ये अधम योनीमध्ये ठेवलं जातं किंवा निम्न योनीमध्ये
पतन होत असतं, कुत्रा मांजर वगैरे अशा पद्धतीच्या. आणि मग भगवान त्यांना आसुरी योनीत का ठेवतात, तर हे पण आपण समजून घेतलं. मग आता आपण 17व्या अध्यायाकडे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता अर्जुनाने अनाधिकृत उपासना म्हणजे जे शास्त्र मध्ये जी वर्णित नाही, तर अशी उपासना, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती विचारली. मग आता भगवान त्याला उत्तर देताना 3 प्रकारची श्रद्धा, 3 प्रकारच्या उपासना, प्रकारचे आहार, हम्म, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारच्या तपस्या, 3 प्रकारचं दान धर्म, असं सगळं सांगणार आहेत. आणि मग ओम तत्सत म्हणजे त्याग, दान, तपस्या हे सगळं परमात्म्याला अर्पण करण्यासाठी हे जे आहे प्रयोजन ओम तत्सतच्या माध्यमातून ते आपण अर्पण करतो सगळं. तर आजचा अध्याय खूप महत्वाचा आणि खूप सुंदर आहे. सगळ्यांनी म्हणजे माहिती घेऊया की कशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळे प्रकारचे यज्ञ आहेत, तपस्या आहेत, दानधर्म आहेत. तर खूप छान ज्ञान आहे आजच्या अध्यायामध्ये. सगळ्यांनी आजचा आणि उद्याचा अध्याय खूप लक्षपूर्वक ऐकूया. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, हा, मग दीपांजली माताजी नाही आहेत, मी वाचते. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विकी, राजसी की तामसी? मग आता इथे समजून घेऊया की अर्जुन जो आहे, तर तो आता कृष्णांना प्रश्न विचारतोय की शास्त्रविधीचं पालन न करता, अशा पद्धतीनं जो म्हणजे स्वतःच्या म्हणजे इच्छेने, म्हणजे स्वतःच्या गुणानुसार, स्वतःच्या धारणेने, म्हणजे ज्या श्रद्धेने तो युक्त आहे, तर त्या श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट एका देवतेची पूजा करत असेल, तर अशा ज्या लोक आहेत, तर त्यांची मग स्थिती कोणती? सात्विकी, राजसी की तामसी? म्हणजे आता इथे आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत, तर त्यांच्या विषयी म्हणजे हे सगळं ते ज्ञान जे आहे, तर ते अर्जुन जाणून घेतोय. पण त्याला आता अशा लोकांविषयी जाणून घ्यायचंय की विशिष्ट प्रकारच्या श्रद्धा किंवा उपासना जे लोक करत असतात, तर त्यानुसार ते क्रमशः उन्नत होत असतात आध्यात्मिक स्तरावर. मग आता हा भाग समजून घेऊया आपण की अशा म्हणजे स्तरावर जे उन्नत होत असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करून, मग ह्या ज्या उपासना आहेत, तर त्या समजा शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या असतील किंवा शास्त्रामध्ये उल्लेख जो नाहीये अशा नियमांचं पालन करून अशा पद्धतीच्या उपासना जर ते लोक करत असतील, मग त्या लोकांना कोणती गती मिळते? म्हणजे ते यशस्वी होतात का? त्यांना गंतव्य जे आहे ते साध्य होतं का? म्हणजे वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन त्यांना सिद्धावस्था म्हणजे जी परमोच्च अवस्था आहे, म्हणजे तर ती प्राप्त करता येणं शक्य आहे का? असे सगळे प्रश्न अर्जुनाने विचारले. म्हणजे हे सगळे प्रश्न अर्जुन का विचारतोय, तर त्याचं त्यामागे कारण आहे की अशा पद्धतीचे आपण लोक पाहतो. म्हणजे की जे एका विशिष्ट म्हणजे देवदेवतेची पूजा करतात, मनुष्यांची करतात किंवा शास्त्रविधीचं अनुसरण न करता कशावर तरी श्रद्धा ठेवतात. मग त्यांच्या प्रयत्नाने यशप्राप्ती होते का? असा प्रश्न अर्जुन मांडतोय. म्हणजे आता शास्त्रविधीच्या अनुसरण न करणारे असुर असतात आणि श्रद्धेनं शास्त्रविधीचे पालन करणारे देव. आता या श्रद्धावान माणसांमध्ये शास्त्रामध्ये उल्लेख नसलेली पण काही लोक म्हणजे उपासना करतात किंवा नियमांचं पालन करतात. मग आता एखाद्या सामान्य माणसाला पण परमेश्वर मानून पूजा करतात. मग ती श्रद्धा नेमकी कशी? ह्या 3 गुणांपैकी कोणती? असं त्यांना प्रश्न आहे पहा. आता इथे समजून घेऊया आपण, की या म्हणजे ह्या प्रश्नाचं अर्जुन जे आहे, तर ह्या प्रश्नाचं म्हणजे हा प्रश्न जो आहे अर्जुनाला का पडलाय आणि त्याचं श्री भगवान कसं उत्तर देत आहे. मग थोडस आपण ह्याचं उदाहरण एक समजून घेऊया. आपण आता म्हणजे एक इथं चित्रात जे दाखवलंय ना, तर ते उदाहरण समजून घेऊया. तर हे जे नूडल्स आहेत ना, हे नूडल्स जे आहेत, तर त्याच्यामध्ये हे मांसाचे गोळे आहेत, मीट बॉल्स, नूडल्स. आणि ते, तर हा पास्ता म्हणजे ह्याला पास्ता म्हटलं जातं. हा नूडल्स ज्या अशा वेगवेगळ्या आकाराच्या असतात आणि त्याच्यामध्ये मांसाचे गोळे असतात. तर पास्ताचे वेगवेगळे प्रकार, तर त्यापैकी एक हा पास्ता. तर नूडल्स विथ मीट बॉल्स असं ते इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ह्याला काय म्हटले? फ्लाइंग स्पॅगेटी मॉन्स्टर. तर हा एक म्हणजे देव निर्माण केला गेलाय, हा काल्पनिक. म्हणजे एक हा म्हणजे इथं समजून घेऊया की
इथे एक काल्पनिक ईश्वराची निर्मिती केली गेली आहे. आणि मग आता हा जो काल्पनिक ईश्वर आहे, तर तो म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असं नाहीये, पण त्याची निर्मिती केली गेली आहे. आणि मग त्याची उपासना करणारे अनेक समाज म्हणजे कम्युनिटी जगभरात आढळतात. पूर्व आशियाई देश म्हणजे जे आहेत ना, तर आजकाल तिकडं पण थोडंसं हा म्हणजे हा उपासनेचा भाग यायला सुरुवात झाली आहे, पण अजून नाही इतका. पण जे पश्चिमी देश आहेत तर तिथे म्हणजे खूप पश्चिमी देशामध्ये हे खूप आहे, पाश्चिमात्य देशामध्ये. आणि पाश्चिमात्य देश जे आहेत तर त्यांच्या पूर्वेला हे या सगळ्या उपासनेचा भाग फार आहे. म्हणजे जर्मनी, कॅनडा म्हणजे अशा ठिकाणी तर भरपूरच हे सगळे आढळतात अशा पद्धतीचे जे आहेत तर ते उपासक. तर त्यांना म्हणायचं पॅस्ट्रो फॅरोनियन्स आणि त्याला म्हणायचं पॅस्ट्रो फॅरिओ निओनिझम. पॅस्ट्रो फॅरिओ निओनिझम असं म्हटलं जातं. तर ह्याचा अर्थ काय होतो? तर हे जे लोक आहेत तर हे चर्चमध्ये म्हणजे जे आहे येशू ख्रिस्त किंवा ह्यांना मानत नाहीत, तर ह्यांचा एक वेगळाच त्यांनी देव निर्माण केलाय. फ्लाइंग स्पॅगेटी मॉन्स्टर नावाचा म्हणजे अशा पद्धतीचा नूडल्स मधला देव असं. हम्म आणि हे जो काल्पनिक ईश्वर मग ह्यांचे चर्चेस वेगळे आहेत अशा कम्युनिटीचे, अशा समाजाचे. मग ह्यांचे प्रार्थनास्थळ म्हणजे जे आहेत म्हणजे चर्च म्हणजे प्रार्थनास्थळ मग तशी वेगळी आहेत. मग त्यांच्या वेगवेगळे समाज आहेत, कम्युनिटी वेगळ्या आहेत, मग त्यांचे उपहारगृह वेगळे आहेत, हॉटेल्स वेगळे आहेत, त्यांचे जे आहेत ते म्हणजे त्यांची जे खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणं म्हणजे स्टोअर्स वेगवेगळे आहेत. मग अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी अशा शृंखला निर्माण केल्या आहेत त्यांनी, एका विशिष्ट कम्युनिटी निर्माण करून त्यासाठी आणि उपासकांची शृंखला करून त्यांनी आपल्यासाठी सगळं तसं निर्माण केलंय. त्यांच्या वसाहती वेगळ्या आहेत म्हणजे तिथं ते एका पद्धतीचे उपासक राहतात, तर असं त्यांनी निर्माण केलं. तर हे सगळं जे आहे तर ते काल्पनिक आहे. आणि मग अशा पद्धतीचं म्हणजे एक शास्त्रविधी जे आहे तर त्याला सोडून अशा पद्धतीच्या एखाद्या गोष्टीवर श्रद्धा जर स्थित केली, तर मग अशा पद्धतीचं पूजन केलं तर मग त्यांची अवस्था काय होते असा प्रश्न पडलाय अर्जुनीला. मग आता त्याचं उत्तर आहे तर ते आता जे आहे ते पुढच्या श्लोकामध्ये भगवान देतात. म्हणजे असे जे पॅस्टोफॅरिनियन्स असतात तर ते सगळीकडे आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते उपासना करतात. मग आता अशी जी शास्त्रविधीला सोडून उपासना आहे मग त्यांचं गंतव्य काय असतं, तर त्या स्थितीचं वर्णन आता भगवान करतील. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची slide. हा वाचाल माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तान् शृणु. हरे कृष्ण. हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी, राजसी, तामसी अशा 3 प्रकारची असते. ती तू माझ्याकडून ऐक. म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली ही श्रद्धा आहे. तर ही कशी असते, सात्विकी, राजसी आणि तामसी अशा 3 पद्धतीची असते. म्हणजे इथं समजून घेऊया चित्रात म्हणजे सत्वगुणातून ज्ञान, ज्ञानातून मुक्ती आणि ब्राह्मण म्हणजे आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा या स्तरावर जाऊ शकतो. म्हणजे शुद्ध सत्व, मग त्याच्या पुढे मग भक्ती, मग प्रेम आणि मग कृष्ण. आणि रजगुणातून मग कर्म आणि मग पुढं म्हणजे ते कर्म शुद्ध झाले तर आपण सत्वगुणात येतो आणि सत्वगुणातून कसं येतो आपण शुद्ध सत्वगुणात. मग कामी व्यक्ती कसा असतो, ज्ञानी व्यक्ती कसा असतो हे समजून घेतलं. आणि हा शुद्ध भक्त कसा असतो म्हणजे कृष्ण प्रेमामध्ये स्थित. तर आता इथे आपण समजून घेऊया की अशा पद्धतीने भगवान का सांगत आहेत. तर जे लोक शास्त्रविधी जाणून पण त्याचं पालन करायचं सोडून देतात, मग त्यांचं नियंत्रण कोण करतं, तर 3 गुण करतात मायातले. मग 3 गुणांच्या प्रभावाखाली येतो तो गुण. मग त्यानुसार सात्विक, राजसिक, तामसिक म्हणजे म्हणजे असंच त्याचं कर्म होतं तिन्हीपैकी एका गुणानुसार. आणि आपल्या पूर्वजन्मीचं जे पूर्वकर्म आहे त्यानुसार त्याला तो स्वभाव प्राप्त होत असतो विशिष्ट प्रकारचा आणि त्या गुणाच्या तो अधिपत्याखाली येतो. म्हणजे प्राकृतिक गुणांशी असा आपला संघ अनेक काळापासून चालू आहे. मग आता
त्यानुसार आपल्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात. जे काही आपला म्हणजे प्राकृतिक आपल्यामध्ये गुण असतात आणि ज्याचा प्रभाव असतो. मग आता प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा संग केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केलं, तर आपल्यामध्ये हे जरी म्हणजे असे स्वभाव असले, म्हणजे हे दोषच आहेत एक प्रकारचे. आपण प्रत्येक गुणाच्या अधिपत्याखाली प्रत्येक जण आहे. म्हणजे ज्याचा प्रभाव आहे त्यानुसार तो आहे, म्हणजे त्या गुणाच्या अधिपत्याखाली. मग हे सगळे जे आपला जो स्वभाव बनतो, तर ह्या स्वभावामध्ये परिवर्तन घडू शकतं प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने. आपण शुद्ध होऊ शकतो, 3 गुणातून मुक्त होऊ शकतो. मग हळूहळू तमोगुणातून सत्वगुणात किंवा रजोगुणातून सत्वगुणात असं आपण मुक्त होतो, म्हणजे उन्नत होऊ शकतो. इथं चित्रात मी दाखवलं तसं. मग आता एखाद्या विशिष्ट गुणामधली जी म्हणजे श्रद्धा आहे, आता ती अंधच आहे ना, कारण ती शास्त्र विधी आहे, तर त्यानुसार नाही आहे. म्हणजे ती अंधश्रद्धाच झाली ना, शास्त्राला धरून नाही आहे. म्हणजे ती शास्त्र काय आहे, तर दाखले, प्रमाण देतात. आणि दुसरं म्हणजे काय, की शास्त्र म्हणजे भगवानांची वाणी आहे. मग शास्त्राला जी धरून नाही, ती अंधश्रद्धा झाली, शास्त्रानुसार नाही. मग अशी अंधश्रद्धा मनुष्याला कधी सिद्धावस्थेत म्हणजे अशा उच्च अवस्थेला नेऊ शकेल का किंवा उन्नत करू शकेल का भक्ती मार्गावर? तर बिलकुल नाही. म्हणजे तिची काही मदत होत नाही अशा श्रद्धेची. ती अंधश्रद्धा माणसाला सहाय्यक नाही होत. आणि मग म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे? प्रामाणिक जे आध्यात्मिक गुरु आहेत, तर त्यांचा संग केला पाहिजे आणि अत्यंत दक्ष आणि चातुर्य राहून सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, की आपण कशा पद्धतीची उपासना करतोय आणि म्हणजे ती योग्य आहे का? आणि ती शास्त्रसंमत आहे का? आणि त्याचबरोबर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण उपासना करतोय का? अन्यथा काय होतं, तर ही जी उपासना आहे, तर ती शास्त्रसंमत होत नाही. विधी जाणून पण आपण शास्त्रविधीनुसार म्हणजे विधीपूर्वक आपण आचरण जर केलं नाही ना, तर आपण उच्चतर गुणांमध्ये स्थित होऊ शकत नाही पहा. मग हा फरक आहे आणि यासाठी आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरु जे आहे, तर त्यांचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून आता सात्विकी, तामसी आणि राजसी श्रद्धा कशा असतात ते माझ्याकडून ऐक, असं भगवान सांगतात. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्णा. सत्त्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यच्छ्रद्धः स एव सः. हे भारता, अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचं स्वरूप असते. हे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की हे जे वेगवेगळे जे लोक आहेत, तर त्यांच्या वेगवेगळ्या कशा श्रद्धा असतात, तर ते आपण समजून घेणार आहोत. मग सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणाच्या अनुसार असते. म्हणजे अंतःकरणामध्ये जो भाव असतो, तर त्यानुसार ती श्रद्धा असते. मग ती सात्विक, राजसिक, तामसिक कुठलीही असू शकते. आता आपण समजून घेऊया की म्हणजे मूळतः आपण म्हणजे असं समजून घेऊ की भगवान जे आहे, तर त्यांचा जीव हा अंश आहे, हो की नाही? जीवात्मक अंश आहे आपण म्हणतो, हो ना? वी आर पार्ट अँड पार्सल्स ऑफ कृष्णा, असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ह्याला. मुळातच कसे आहोत, मूलतः किंवा मुळात आपण कोण आहोत? तर भगवान यांचा जीवात्मक अंश आहोत, जीवात्मा म्हणून. मग असा जो जीवात्मक अंश असलेला भगवान यांचा भाग आहोत आपण, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, आध्यात्मिक चित्कण म्हणलं जातं आपल्याला. मग आपण भगवान जे आहेत, तर त्यांनी जेव्हा निर्मिती केली आपली, तेव्हा आपण कसे होतो? मुळातच त्रिगुणाच्या अतीत, म्हणजे त्रिगुणातीत होतो. अत्यंत विशुद्ध सत्व म्हणजे भगवान यांच्यासारखेच होतो, कारण त्यांचाच भाग आहोत. पण आपण नित्यबद्ध होतोय म्हणजे या भौतिक प्रकृतीमध्ये. आणि त्यामुळे आपण नित्यबद्ध जीव आहोत, म्हणजे बद्ध होतोय पुन्हा 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 पुन्हा, असं आपण युगानुयुग बद्ध होतोय. आणि त्यामुळे काय झालंय, भगवान यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचं आपल्याला विस्मरण झालंय. आणि त्यामुळं बद्ध आपण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन होतच राहतोय. प्रकृतीशी आपण संघ करतोय विविध प्रकार, म्हणजे विविध शरीर घेतोय आणि त्यानुसार आपलं विविध देह आणि योनी असं होतंय. तिथे आपल्याला यावं लागतंय. मग आता त्यामुळे काय होतंय, आपल्याला प्राप्त होणारी श्रद्धा म्हणजे जी आहे, म्हणजे आपलं प्राप्त जे जीवन आहे की नाही, जीवात्मा म्हणून, हे केवळ भौतिक असतं. म्हणजे आपल्याला जे काही शरीर मिळतं आणि त्यानुसार आपल्याला जी प्राप्त होते श्रद्धा,
तर ती जी आहे तर ती भौतिक आहे. पण मनुष्याला ज्या काही जीवनविषयक ह्या कल्पना जरी असल्या, तरी जीवात्मा कसा आहे मूळतः त्रिगुणातीत आहे, म्हणजे निर्गुण आहे, जसे भगवान आहेत तसा. पण आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या भौतिक म्हणजे जे अस्तित्व आहे आपलं, म्हणजे भौतिक विकारातून मुक्त व्हायला पाहिजे, हो की नाही. आपल्याला शरीर मिळाले भौतिक आणि वर्षानुवर्ष युगानुयुग आपण हे बद्ध होतोय. म्हणजे आपल्या सूक्ष्मदेह एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात आत्मा जातो, तेव्हा त्याच्याबरोबर व्हायला जातो, जसा वायूबरोबर गंध. त्यामुळे तिथं पुन्हा भौतिक इंद्रियांचं कर्म सुरू होतं, मग विकार आले आणि अशा पद्धतीने आपण बांधले जातो प्रत्येक वेळी. मग भगवत धामात जर परत जायचं तर कृष्ण भावना हा एकमेव मार्ग आहे. म्हणजे आपल्याला कृष्ण भावनेमध्ये स्थित होता आलं तर त्या मार्गाने नक्की मोक्ष प्राप्ती मिळेल. किंवा आत्मसाक्षात्काराचा मार्गाचा जर आपण स्वीकार केला नाही तर आपण त्रिगुणांमध्येच बांधलेले राहू कायमचे. मग आता श्रद्धा हा म्हणजे काय, श्रद्धेचा उगम आहे तोच मुळात सत्वगुणापासून. म्हणजे श्रद्धा हा शब्दच कसा आहे सत्वगुणी, म्हणजे सत्वगुणित श्रद्धा म्हणजे जी आहे तर ती श्रद्धा म्हणजे जी आहे तर ती असते, म्हणजे जी मूलतः शुद्ध आपण म्हणून सत्वगुण, तर त्यामध्ये ती सामावलेली आहे. खरं विचार केला तर म्हणजे सत्वगुणापर्यंत श्रद्धा एखाद्याच्या मनामध्ये, अंतरामध्ये, हृदयामध्ये आपण म्हणू. मग आता एखाद्या देवतेवर एखाद्याची श्रद्धा असेल, एखाद्याची काल्पनिक परमेश्वर, जसं मी आता सांगितलं पॅस्ट्रोफॅरिओनिओनिझम जो आहे तर त्यानुसार, किंवा जो पॅस्ट्रोफॅरोनियन्स असतात तर ते उदाहरण आपण अभ्यासलं, किंवा मानसिक तर्कवादावर पण एखाद्याची श्रद्धा असू शकते. म्हणजे काय, की दृढ श्रद्धा जी आहे तर ती सत्वगुणी कर्मांपासून उत्पन्न होते. एखाद्या व्यक्तीच्या मनात दृढ श्रद्धा कधी निर्माण होते, सत्वगुणी कर्म होतात तेव्हा. भौतिक आता बद्धावस्था आहे आपल्याला, हो की नाही. मग आता ह्या बद्धावस्थेमध्ये आपलं कर्म कधी शुद्धच असणार नाही, कारण आपण म्हणजे आपण कर्म जेव्हा करत असतो तेव्हा ह्या 3 गुणांपैकी या एका गुणांनी बांधलेले असतो, म्हणजे प्रभावाखाली असतो एका गुणाच्या. मग आपली कर्म कशी असतात, मिश्र कर्म आहेत, म्हणजे शुद्ध सत्वगुण युक्त नाहीत. म्हणजे भगवान यांची सेवा करायला किंवा भगवान यांच्याशी गुणांनी समत्व साधायला आपण शुद्ध सत्वगुणामध्ये यायला पाहिजे, किंवा विशुद्ध सत्व म्हणतात. मग तशा नसतात आपले कर्म जे असतात ते. मग विशुद्ध सत्वगुण हा कसा आहे, दिव्य आहे भगवान यांच्यासारखा. आणि विशुद्ध सत्वगुणामध्येच आपल्याला भगवान यांचं वास्तविक स्वरूप जाणता येतं. म्हणजे भगवान यांना आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, त्यांच्यासोबत आपण भगवत धामात संग करू शकतो, त्यांची सेवा करू शकतो. मग ह्यासाठी विशुद्ध सत्वगुणामध्ये आपण येणं आवश्यक आहे, म्हणजे किंवा शुद्ध सत्वगुण म्हणतात त्याला. मग मनुष्याची श्रद्धा जोपर्यंत विशुद्ध सत्वगुणांनी युक्त नाही होत तोपर्यंत तो 3 गुणांनी कसा असतो तर बांधलेला असतो. म्हणजे ते श्रद्धा असते ती त्रिगुणांनी प्रदूषित असते. मग आता ही प्रदूषित श्रद्धा काय करते, म्हणजे आपलं हृदय हे प्रदूषित श्रद्धा व्यापून टाकते. म्हणजे ज्या प्रदूषित प्राकृतिक जे गुण आहेत तर त्यानुसार ती म्हणजे श्रद्धा आहे आपली. त्यामुळं आपलं हृदय त्या श्रद्धेनं व्यापून टाकलेलं असतं. म्हणजे ज्याच्यावर ज्या गुणाचं वर्चस्व, म्हणजे ज्या गुणाने जो प्रदूषित, त्याचं हृदय त्या गुणाच्या श्रद्धेने प्रदूषित असतं थोडक्यात. मग आता हृदयाच्या स्थिती जी असते प्रत्येकाची त्यानुसार श्रद्धा दृढ होते. मग मनुष्याचं अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धा सत्वगुणी झाली. मग रजोगुणी असेल तर रजोगुणी झाली. मग अंतःकरण जर तमोगुणी असेल तर तशी तमोगुणाने प्रदूषित झालेली त्याची श्रद्धा असते. मग आता आपण जगामध्ये पाहतो विविध प्रकारच्या श्रद्धा आहेत आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्म. पण हे धर्म नसून पंथ आहेत, हा आपण भाग समजून घेऊया. हे पंथ कसे आहेत तर हे मानव निर्मित आहेत, हा भाग आपण समजून घेऊया. वास्तविक धर्माची श्रद्धा कशी आहे, विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहे. वास्तविक धर्म काय आहे, जीवाचा सेवा करणं. म्हणजे सनातन अंश आहे भगवान यांचा जीवात्मा हा. आणि वास्तविक जीवात म्हणजे वास्तविक धर्म किंवा सनातन धर्म एखाद्या जीवात्म्याचा काय आहे तर भगवान यांची सेवा करणं आणि भगवान यांचा आपण नित्य अंश आहोत हे मानणं. आणि भगवान आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे नित्य दास आहेत हे समजून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग वास्तविक धर्माची म्हणजे धर्म म्हणजे काय तर जो आपला म्हणजे सेवा धर्म आहे, किंवा त्याचबरोबर धर्म म्हणजे काय तर आपली जी आचरण म्हणजे शैली म्हणू इथे जीवाची, तर ते म्हणजे काय आहे तर ती वास्तविक धर्माची श्रद्धा म्हणजे विशुद्ध सत्वगुणामध्ये ती स्थित आहे. आता ती विशुद्ध सत्वगुणामध्ये का स्थित आहे तर भगवान जे आहे तर त्यांचे आपण सनातन अंश आहोत जीवात्मा. म्हणजे मग अशा सनातन म्हणजे जे आपलं म्हणजे जे आपले जे
परमेश्वर आहेत, तर त्यांचे आपण सनातन अंश आहोत. त्यामुळं हा जो वास्तविक धर्म आहे हा सनातन धर्म आहे, म्हणजे कसा शाश्वत आहे, कधीही नष्ट न होणारा. आणि मग त्यांच्याकडून आलेले जे काही ज्ञान आहे, तर त्या ज्ञानाद्वारे आपण उन्नत होऊन त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण करतो. म्हणजेच काय, जीव हा म्हणजे जो आहे तो भगवानांचा शाश्वत अंश आहे. आणि तो एका म्हणजे वास्तविक जो धर्म आहे जीवाचा, तर तो काय आहे, तर भगवान यांची सेवा करणे. मग ह्या श्रद्धेमध्येच तो स्थित होतो, जेव्हा 3 गुणांतून तो मुक्त होतो. म्हणजे विशुद्ध सत्वामध्ये वास्तविक धर्माची श्रद्धा स्थित असते. कारण इथे आपण हा भाग समजून घेतला. तर आता याच्यासाठी उदाहरण घेऊ, की वास्तविक धर्माची श्रद्धा विशुद्ध सत्वामध्ये स्थित असते, हे कसं समजून घ्यायचं. तर आता धर्म म्हणजे काय, तर एखाद्याचे स्वभाव, गुण किंवा वैशिष्ट्य. म्हणजे साखरेचा धर्म हा गोडी आहे. मग साखरेपासून गोडी वेगळी करता येईल का? म्हणजे तो तेच म्हणजे कसं आहे, की हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, की साखरेचे ते गुण आला, गुणवैशिष्ट्य आलं. मग तसंच आपला वास्तविक धर्म म्हणजे काय आहे, सेवा करणं. आणि मग सेवाभाव जिथं आहे, तिथं श्रद्धा जी आहे ती कशी असते, विशुद्ध सत्वामध्ये. कारण आपण तिथं नित्य दास आहोत भगवानांचं, हे मानलेलं असतं. मग अशा पद्धतीने आपलं जे हृदय आहे, तर ते विशुद्ध सत्वामध्ये जेव्हा युक्त होतं, तेव्हा आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग आता हे जे आहेत इतर धर्म किंवा म्हणजे ते जे मानले जातात धर्म खरं तर जगामध्ये, पण ते आहेत खरं तर पंथ, कारण ते मानव निर्मित आहेत. कारण हा जो सनातन धर्म आहे, तर ह्याच्या माध्यमातून जे काही ज्ञान आहे आपल्याला येतं, ते भगवान यांची दिव्य वाणी म्हणजे वेद आहेत. आणि त्यामुळं वास्तविक जो आपला धर्म आहे एखाद्या जीवाचा, की त्याची आचरणशैली कशी असायला हवी. आणि त्याचा धर्म जो आहे सेवा करणे. त्यामुळं त्यानुसार वास्तविक धर्माची श्रद्धा विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहे. पण जे आपण पाहतो वेगवेगळे धर्म म्हणून जे आजकाल आढळतात, तर ते कसे आहेत, त्यांची हृदये ज्या श्रद्धेने प्रदूषित असतात, कलुषित असतात, त्यानुसार त्यांची धर्मतत्व आहेत. आणि त्यानुसार त्यांच्या उपासना आहेत वेगवेगळ्या. म्हणजे हे मानव निर्मित आहे. आणि त्यामुळे हे धर्म नाही असू शकत, हे पंथ असू शकतात पहा. पण त्यांना धर्म म्हटलं जातं आजच्या कलियुगामध्ये. आणि त्यानुसार त्यांच्या श्रद्धा आणि उपासना आहेत. पण खरा वास्तविक धर्म जो आहे, तर तो म्हणजे काय, तर भगवानांची सेवा करणं. आणि सेवा करणारा जो जीवात्मा आहे, त्याचा तो खरा म्हणजे जो धर्म आहे, त्यानुसार त्याची श्रद्धा आहे. ते मग भगवान यांचा आपण जर जीवात्मक अंश आहोत, आणि भगवान जर विशुद्ध सत्वामध्ये म्हणजे शुद्ध असे, म्हणजे अत्यंत परमपवित्र विशुद्ध सत्व गुण असं, म्हणजे जे, तर ह्या गुणामध्ये भगवान जर स्थित आहेत, इतके शुद्ध इतके परमपवित्र भगवान आहेत, तर मग वास्तविक जो धर्म आहे जीवाचा, त्याची श्रद्धा कशी असायला पाहिजे, विशुद्ध सत्वामध्ये स्थित असायला पाहिजे, हो की नाही. आणि ह्यानुसार म्हणजे मनुष्याची दृढ श्रद्धा जी आहे, तर ती जेव्हा सत्व म्हणजे गुणी कर्म त्याची वाढतील, म्हणजे सत्वगुणी क्रिया, म्हणजे आपण मंदिराचा जो कार्यक्रम पाहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मंगल आरतीपासून जपापासून सगळं, तर हे काय आहे, तर आपल्या सत्वगुणी कर्म आहेत, तर ती वाढवणे. मग जेव्हा सत्वगुणी कर्म वाढतात, तेव्हा आपण विशुद्ध सत्व म्हणजे अशा शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊ. आणि आपण आपलं भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवान यांच्या कृपेस पात्र हो. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. म्हणजे कशा पद्धतीने वास्तविक धर्माची श्रद्धा हे विशुद्ध सत्व आहे. आणि इतर जे पंथ आहेत, तर ते कशा पद्धतीनं त्यांची त्या पंथातील ते लोक जे आहेत, त्यांची हृदय ज्या गुणांनी कलुषित, त्यानुसार त्यांची जे आहेत ते श्रद्धा आणि उपासना आहेत. मग त्यामुळे ती धर्मतत्व आहेत. पण खरी वास्तविक धर्माची तत्व आहेत ती भगवान यांनीच निर्माण केली. भगवानांची वाणी, आज्ञा म्हणजे काय आहे, तर ती धर्मतत्व आहेत. आणि ती फक्त भगवानच प्रस्थापित करू शकतात. मग हा भाग आपण समजून घेऊ. तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाईड. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजसिक माणसे यक्षांची पूजा करतात, तामसिक माणसे जे आहे ते प्रेत आणि भूतगणांची
पूजा करतात. आता आपण समजून घेऊया की शास्त्र नियमानुसार केवळ भगवानच पूजनीय आहेत. ज्यांची शास्त्रावर श्रद्धा नाही किंवा जे शास्त्र पारंगत नाहीत ते वेगवेगळ्या उपासना करतात. मग साधारण सत्वगुणी मनुष्य काय करतात, तर देवतांची उपासना म्हणजे ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्यदेव म्हणजे अनेक देवता जे आहेत. मग सत्वगुणी मनुष्य काय करतात, विशिष्ट देवतेची विशिष्ट हेतू प्रित्यर्थ उपासना करतात. मग रजोगुणी लोक आहेत ते राक्षसांची किंवा अशा पद्धतीचे जे आहेत असुरी लोक तर त्यांची उपासना करतात. म्हणजे असं आपण लक्षात घेऊया की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला कलकत्त्यामध्ये एका मनुष्याने हिटलरची पण पूजा केली. म्हणजे काय की युद्धामध्ये काळाबजारी करून त्यानं भरपूर धन अर्जित केलं होतं. मग असे लोक म्हणजे अशा पद्धतीच्या मनुष्याची पण पूजा करतात. मग हे रजोगुणी लोक म्हणजे त्यांनाच देव मानतात. आणि रजोगुणी जे लोक आहेत किंवा तमोगुणी लोक आहेत, साधारण जो शक्तिशाली मनुष्य आहे त्या व्यक्तीलाच परमेश्वर मानतात आणि त्याची पूजा करतात. आणि त्यांना वाटतं की परमेश्वर म्हणून आपण यांची पूजा केली तरी चालते आणि मग परमेश्वराला आपण पूजल्याचं फळ ह्यांची पूजा केल्यावर आपल्याला प्राप्त होईल असं त्यांना म्हणजे वाटतं. म्हणजे हे सगळं ते मनानेच ठरवतात. मग आता आपण रजोगुणी आणि असे जे लोक असतात तर ते अशी काय करतात, कल्पित परमेश्वराचीच निर्मिती करतात आणि त्यांची उपासना करतात. आता तमोगुणी लोक काय करतात, भूतगीतांची पूजा करतात. म्हणजे कधी कधी एखाद्या खेडेगावात आपण पाहतो एखादा वृक्ष असतो, मग तिथे एखादं भूत आहे असं त्यांना समजतं, मग ते पूजा करतात. मग मैथुन सेवेला सुद्धा तमोगुणी मानलं जातं. मग थडग्यांची पूजा करतात. म्हणजे असं आपण पाहतो ग्रामीण विभागात त्यांना नैवेद्य दाखवतात, बळी काय देतात, म्हणजे अशा सगळ्या प्रथा आपण ऐकल्या आहेत. म्हणजे तर ह्या सगळ्या ज्या उपासना आहेत ह्या काही वास्तविक परमेश्वरांसाठी केल्या गेलेल्या उपासना नाहीयेत. म्हणजे जे कोणी दिव्य विशुद्ध अशा सत्वगुणामध्ये स्थित झालेत ना, त्यांच्यासाठीच परमेश्वराची आराधना आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आराधना आहे. भागवतात असा श्लोक आढळतो की जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो तेव्हाच तो वासुदेवांचं पूजन करतो. म्हणजे तेव्हाच त्याच्या जिभेवर वासुदेवांचं नाव येतं. म्हणजे पहा किती विशुद्ध सत्वामध्ये तो व्यक्ती स्थित होणं आवश्यक आहे. म्हणजे सहजासहजी नाम नाही आहेत भगवान यांचं आपल्या जिभेवर आणि कृष्णांचा जप असं सहजासहजी नाही कोणाच्या ओठी येत. तर ह्यासाठी तो मनुष्य विशुद्ध सत्वामध्ये म्हणजे अत्यंत शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित व्हावा लागतो. म्हणजे विशुद्धम वसुदेव शब्दितम असं म्हटलंय भागवतातल्या 4थ्या स्कंदाचं 3ऱ्या अध्यायातलं 23वा श्लोक आहे. तर ह्याद्वारे म्हणजे ह्या त्रिगुणांच्या प्रभावापासून जेव्हा मुक्त होतो ना एखादा व्यक्ती, तेव्हाच तो अशा शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होतो आणि अशी व्यक्तीच भगवानांची उपासना करू शकतो. पहा म्हणजे हे आपण इथे जाणलं पाहिजे. अन्यथा काय होईल की आपण अशा वेगवेगळ्या जर उपासना म्हणजे करत असो तर ही काही प्रत्यक्ष भगवानांची उपासना नाही आहे. भगवान यांची उपासना करण्यासाठी भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी आपण विशुद्ध सत्वगुणामध्ये येणं आवश्यक आहे आणि तेव्हाच आपल्याला भगवान जे आहेत तर त्यांची उपासना करता येऊ शकते. पहा आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. जी कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाही ते अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती त्यांच्यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीरांच्या अवयवांना तसेच आतवास करणाऱ्या परमात्म्याला छळ करतात यांना राक्षस म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता आपण समजून घेऊया की हे जे लोक आहेत असे की जे कठोर तप करतात, तपश्चर्या करतात. म्हणजे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेले तपस्या करणारे भरपूर लोक आहेत बरं का, की ज्यांचा शास्त्रात उल्लेख नाही आहे, जो सांगितलेला नाही आहे शास्त्रामध्ये. तर अशा पद्धतीची तपस्या करतात. म्हणजे उदाहरण घेऊया, राजकारणामध्ये आता आपण पाहतो आता तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे सारखं उपोषण वगैरे सुरूच असतंय राजकीय म्हणजे जे आहे त्या स्तरावर किंवा वेगवेगळ्या स्तरावर. म्हणजे अंतस्थ काहीतरी हेतू ठेवून केलं जाणारं ते उपोषण असतं. त्या उपोषणाचा कुठे शास्त्रामध्ये उल्लेख नाही बरं का. म्हणजे सामाजिक किंवा राजकीय हेतूसाठी किंवा एखादा समाज जो आहे तर त्याच्या उन्नतीसाठी म्हणजे असा कुठलाही हेतू असेल तर त्यासाठी उपोषण करणं हे मुळीच शास्त्रसंमत नाहीये. म्हणजे शास्त्रामध्ये याला संमती नाहीये. हे निषिद्ध मानलं जातं शास्त्रामध्ये. म्हणजे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच उपवास करायचा असतो किंवा उपोषण म्हणजे काय, उपवास आपण करतो. मग आपण त्यावेळेला काय करतो, म्हणजे तर उप आणि वास. तर उप म्हणजे काय, भगवान, आणि वास म्हणजे संघ. म्हणजे भगवान यांचा संघ म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करा, जप करा, संकीर्तन करा, भगवद्गीता वाचा,
भागवताचं श्रवण करा, वेगवेगळे सत्संगाला जा, मंदिरात जा, म्हणजे जितकं शक्य आहे तितकं भगवान यांचा संग करणं ह्याला म्हणायचं उपवास. हम्म. मग शास्त्रांची म्हणजे अशा उपवासांना मान्यता आहे. मग त्या दिवशी भगवानांच्या सेवेमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ म्हणजे आपल्याला देता यावा ह्यासाठी काय असतं, तर ते उपोषण असतं. म्हणजे ह्या आपला जो वेळ आहे तो जास्तीत जास्त आपण भगवानांच्या सेवेमध्ये कारणी लावू शकू ह्यासाठी ते उपोषण असतं खऱ्या अर्थाने. कमीत कमी खाऊन दूध फळं किंवा लोक एक वेळ जेवतात, नक्त राहतात, म्हणजे हे सगळं त्यासाठी आहे. इतका विशुद्ध हेतू आहे इथे. मग भगवद्गीतेनुसार असे जे अंतस्थ हेतून उपोषण करणारे लोक आहेत त्यांना आसुरी म्हणलं जातं. म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध करतात सगळं काही. म्हणजे मग ते कशामुळे असतं, वास्तविक त्यांचा अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती किंवा दंभी वृत्ती आपण म्हणू, देखावा, म्हणजे तर म्हणजे त्या त्यांच्या आसक्तीच असतात एक प्रकारच्या, आणि त्यामुळे हे कर्म घडतं पहा. म्हणजे अशा कृत्यामुळे काय होतं, तर आपलं शरीर पंचमहातत्वांचं बनलंय. पण शरीरात वास करणारे भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात तिथे आहेत ना, आपण 15व्या अध्यायात अभ्यासलं. मग त्यांना आपण क्लेश देत असतो, त्यांचा छळ करत असतो, मग त्यांना कष्ट देत असतो. म्हणून हे जे आहे तर हे शास्त्रसंमत नाहीये आचरण. म्हणजे राजकीय उद्दिष्टासाठी केलं जाणारं असं जे तप किंवा उपोषण आहे ते सगळ्यांना त्रासदायकच असतं, आणि अशा उपोषणाचा वेदामध्ये कुठेही उल्लेख नाही पहा. म्हणजे आसुरी मनुष्याला असं वाटतं की अशा मार्गाने आपण शत्रूला किंवा आपल्या इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छा आहेत त्याशी सहमत व्हायला भाग पाडू. पण असं म्हणजे अशी जी कृत्य आहेत तर त्यांना भगवान कधी संमती नाही देत पहा. मग आता इथे चित्रात पहा. म्हणजे असे जे लोक असतात तर ते काय करतात, उत्कटतेनं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कठोर तपस्या उपासना करतात, आणि आपल्या शरीराच्या म्हणजे जे आहे आतमध्ये हृदयात जे परमात्मा आहे तर त्यांचा एक प्रकारे छळच करतात. मग यांना आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात. म्हणजे अशी जी करतात ते, म्हणजे अशी प्रदर्शनं म्हणजे भगवान यांचा अपमानच आहे. मग अशी कृत्य वेदांची म्हणजे अवज्ञा करूनच आचरली जातात, किंवा अशा विधिविधानांचं पालन करणं म्हणजे शास्त्रांची आणि भगवान यांची अवज्ञा करण्यासारखंच आहे पहा. आपण कुठल्याही परिस्थितीत शास्त्रातल्या विधिविधानांचं पालन केलं पाहिजे. शास्त्रांची उपेक्षा अवज्ञा करून आपण स्वतःच्या मनानेच तप केलं तर मग काय होतं, तर हे आसुरी प्रवृत्ती चे जे लोक असे असतात, मग त्यांना आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या पोटी जन्म घेण्यासाठी भाग पाडलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं जन्म मिळतो, मग भगवान त्यांना असाच जन्म देतात. आणि मग त्यामुळे ते जन्मोजन्मी आपला भगवान यांच्याशी असलेला संबंध न जाणता अशा आसुरी योनीमध्येच ते राहतात पहा. मग अशा लोकांना जर वैदिक ज्ञान जर दाखवणारे किंवा त्यांचं मार्गदर्शन म्हणजे जे आहे तर देणारे असे जर आध्यात्मिक गुरु लाभले त्यांना, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आले तर निश्चित ते या भौतिक जंजाळातून म्हणजे सुटू शकतात आणि भगवानांची कृपा प्राप्त करू शकतात. पण आता इथं पहा, हे सगळे असे कठोर तप करणारे की जे शास्त्र संमत नाही, हे आसुरी लोक कसे आहेत पहा. त्यांनी अर्ध गाडून घेतलंय. मग हे जे आहे तर हे शास्त्र संमत नाहीये. इथं रावणाने काय केलं होतं, तर जे भगवान शिव आहेत तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा जो कैलास पर्वत आहे तो उचलून धरला होता पहा. मग अशा पद्धतीने त्यानं तप केलं होतं. मग हे जे आहे तर हे शास्त्र संमत नाही. आपल्या अभिमान, अहंकार आणि वासना जे आहेत म्हणजे कामेच्छा तर त्या तृप्त करण्यासाठी, म्हणजे त्यांच्याकडून वरदान हवं होतं, मग त्यासाठी त्यांनी अघोरी तप केलं आपल्या मनानुसार. हिरण्यकश्यपूनी काय केलं, असं कठोर तप केलं. म्हणजे आपण उन्हात पावसात म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये असं उभं राहून आणि इतकं अखंड तप केलं, म्हणजे उभे राहून त्यांनी, की त्याचं जे अर्धा भाग आहे तर म्हणजे तो जो आहे तर तो मुंग्यांनी कुरतडला, असा खाऊन टाकला पहा. पक्ष्यांनी पण त्याचा मांसल भाग म्हणजे अशा पद्धतीनं खायला घेऊन गेले पक्षी. तर म्हणजे त्याच्या भोवती सगळे असे वारुळ जमली पहा. म्हणजे असं अघोरी तप केलं. मग अशी जी शास्त्रसंमत नाहीये कठोर तपस्या, तर ती जी आहे तर ती म्हणजे काय आहे, तर ते असुरी लोकांनी आपल्या कामेच्छेसाठी किंवा आपल्या इच्छेसाठी किंवा आपल्या कामनापूर्तीसाठी, आपल्या आसक्तीपोटी किंवा अहंकारापोटी आपल्या किंवा अभिमानापोटी केली गेलेली ती एक इच्छाच आहे. आणि इथे पण पहा अर्ध शरीर गाडलंय. मग अशी जी कठोर तपस्या आहे ही शास्त्रसंमत नाही पहा. ती अंतस्थ हेतूने केली गेलेली तपस्या आहे आणि ती शास्त्रसंमत मानली जात नाही. मग आता पुढे जाऊ आपण. हवं तरी पुढची स्लाइड घेऊ. हा. भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकाराचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ, तप व दान ही 3 प्रकाराची असतात. याचे हे निरनिराळे भेद
तू माझ्याकडून ऐक. आरोग्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसी माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता आपण समजून घेऊया की हे इथे चित्रात दाखवले पहा. तर हे जे आहे, तर आता 3 प्रकारचे आहार आहेत. किंवा भोजन आपण 3 प्रकारचं आहे. तर ते कसं आहे ते आपण समजून घेऊया. म्हणजे प्रत्येक जी व्यक्ती आहे तर त्याला कुठला आहार आवडतो तर त्यानुसार म्हणजे त्याचा आहार किंवा यज्ञ, दान, तप यानुसार आता वेगवेगळ्या 3 गुणानुसार 3 प्रकारचे कशा श्रद्धा आहेत ते आपण समजून घेणार आहोत इथे थोडक्यात. आता सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार जो आहे तर तो कसा असतो, अत्यंत जीवनशुद्धी करणारा असा सात्विक आणि अत्यंत बळ म्हणजे किंवा आरोग्य, सुख, संतोष प्रदान करणारा असतो उत्तम पद्धतीचं असं. मग आहार म्हणजे रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक, हृदयाला आल्हाद देणारा, संतुष्ट करणारा असा त्यांना प्रिय असतो की ज्यामुळे त्यांचं आयुष्य वृद्धिंगत होतं. मग इथे चित्रात पहा. म्हणजे इथे जे आहे तर हा सात्विक आहार पहा सगळ्या चवींनी युक्त आहे वेगवेगळ्या. एखादा म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितले म्हणजे तुरट, खारट, आंबट, तिखट, तेल म्हणजे अशा सगळ्या चवींनी युक्त असा असा सत्वगुणी आहार जो आहे तर तो म्हणजे जो आहे तर तो आपल्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी उत्तम असतो असं आयुर्वेदामध्ये म्हटलंही जातं. म्हणजे त्यामुळे काय होतं, सुख किंवा आरोग्य लाभतं, बुद्धी किंवा दीर्घायू आपण तर होतोच, पण त्याबरोबर प्रीती वाढवणारं असं ते असतं, मनाला प्रिय वाटणारं भोजन असतं. म्हणजे सात्विक लोकांना आवडतं पहा. मग हा सात्विक आहार आहे. मग आता रजोगुणी आहार आहे. तर आता हे पहा सगळे म्हणजे कसे पदार्थ आहेत ते रजोगुणी मनुष्यांना कडू, आंबट, म्हणजे खारट असे, उष्ण, तिखट, दाह करणारे असे आवडतात पदार्थ. म्हणजे पहा तर म्हणजे भरपूर तिखट म्हणजे मिरची जे आहे तर त्याच्या म्हणजे मिरचीनी युक्त असलेले असे. किंवा आपण पाहतो ना रोस्टेड पदार्थ, किंवा ड्राईड अँड रोस्टेड असे आपण पदार्थ खातो. किंवा आपण उपहारगृहामध्ये आपल्याला जेव्हा म्हणजे आपण सगळे आता सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, आपण जेवायला जातो उपहारगृहामध्ये तर तेव्हा तिथे आपण पाहिलं असेल की असे वेगवेगळ्या स्टोव छोट्या आणि त्याच्यावर भाजी शिजत आहे आणि अशा पद्धतीची ती आणून दिली जाते आपल्याला. आणि तशी वाढली जाते आणि तिथं ते ठेवलेलं असतं असं ते स्टोव आणि त्याच्यावर छोटस ते कढई सारखं भांड. तर अशा पद्धतीनं हे म्हणजे जे आहे तर मग आपल्याला अन्नपदार्थ जे आहेत तर ते वाढले जातात. किंवा असे जे कुरकुरे, चिप्स, तर असे जे पदार्थ आहेत ना असे रेडी रेडी टू कुक किंवा रेडीमेड किंवा रेडी टू यूज असतात किंवा इन्स्टंट असतात ना असे पदार्थ जे आहेत तर हे सगळे जे आहेत ना किंवा ग्रिल्ड आपण म्हणू किंवा ड्राईड अँड रोस्टेड असे जे पदार्थ असतात ना तर त्या ज्या म्हणजे अशा रेसिपी आपण म्हणतो बाहेर ग्रिल्ड रेसिपीज असतात. तर ह्या ज्या आहेत तर हे सगळे जे आहेत तर हे रजोगुणी लोकांना आवडतात असे पदार्थ. मग ते असा आहार काय करतो, आहार दुःख, शोक आणि व्याधीच निर्माण करायला कारणीभूत म्हणजे म्हणजे अशा लोकांना जे आहे तर वेगवेगळ्या म्हणजे जे रोग आणि व्याधीच निर्माण होतात अशा म्हणजे आहारामुळं. म्हणजे जठरातला रस जो आहे तर तो कमी होतो आणि त्यामुळे मग अशा लोकांना म्हणजे व्याधींच्या स्वरूपात मग उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस असे जे आजार आहेत तर हे जे कारण आहे होण्याचं तर अशा पद्धतीचा आहार आजकाल फास्ट फूड आपण म्हणतो तर हे सगळं रजोगुणीमध्ये येतं. तमोगुणी म्हणजे काय, 3 तासापेक्षा अधिक काळ शिजवलेलं अन्न म्हणजे बेचव, नासलेलं, दुर्गंधीयुक्त आणि असं उष्ट कुणी खाल्लेलं आणि अपवित्र म्हणजे असं जे आहे तर ते म्हणजे भोजन जे आहे ते तमोगुणी लोकांना प्रिय असतं. म्हणजे आयुष्य वृद्धी करणारं, मनाला शुद्ध करणारं आणि बलाची वृद्धी करणारं
असं आपलं भोजन हवं, म्हणजे हा आहाराचा उद्देश आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी पहा, म्हणजे किती सात्विक पदार्थ ग्रहण करायचे, म्हणजे दूध, फळं, हो की नाही, पालेभाज्या, म्हणजे जे दीर्घायू देणारे पदार्थ आहेत ते नैसर्गिकरित्या दीर्घायू देतील असे ग्रहण करायचे. म्हणजे हिंसा करून पशूंची चरबी नाही खायचे, हो की नाही. दूध, लोणी, चक्का असे म्हणजे दुधाचे पदार्थ, म्हणजे इतके सात्विक पदार्थ ग्रहण केले जायचे. म्हणजे निरपराध प्राण्यांची हत्या नाही करायचे, म्हणजे नंतर किंवा म्हणजे हे सगळे जे आहे, तर या शास्त्रसंमत हे आचरण नाही, किंवा हा शास्त्रसंमत आहार नाहीये. मग आता इथे आपण चित्रात पाहूया, पहा, म्हणजे अनेक दिवसापासून जे अशा पद्धतीचे साठवलेले पदार्थ असतात ना, म्हणजे चिल्ड पदार्थ, म्हणजे चीज भरपूर दिवसांपासून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, किंवा भरपूर दिवसांपासून दूध आणून ठेवलेलं असतं, असे जे स्टोअर्ड आणि चिल्ड पदार्थ असतात ना, तर परकीय देशामध्ये भरपूर अशी पद्धत आहे. भरपूर दिवसांपासून मांस आहे तर ते आणून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये. मग असे जे पदार्थ आहेत, ते भरपूर तास फ्रीजमध्ये ठेवून 3 तासांपेक्षा आणि अनेक दिवस असे ते खाल्ले जातात. मग हे सगळे हम्म जे पदार्थ आहेत, तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते तमोगुणी लोकांना आवडतात, किंवा उष्ट, बेचव, दुर्गंधीयुक्त, म्हणजे ते असे खातात, असे सगळे पदार्थ आहेत ते खातात, किंवा शिळे पदार्थ. मग आता आपण काय ग्रहण करायला पाहिजे, तर सर्वप्रथम आपण भगवान यांना अर्पण केलेलं अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करायला पाहिजे, किंवा साधू, म्हणजे आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत ना, त्यांनी ग्रहण केलेलं जे अन्न आहे ना, त्यांचं उष्टच आपण केवळ खाऊ शकतो. बाकी कोणाचं उष्ट भोजन आपण नाही खाऊ शकत. म्हणजे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते भगवानांच्या समान आहेत. त्यांचं उच्छिष्ट आपण खाल्लं तर आपली भगवत जी आहे, तर म्हणजे भगवत कृपा आपल्यावर लवकर होते, किंवा भक्ती मार्गावर आपण उन्नत होतो. पण इतर लोकांचं उष्ट भोजन तमोगुणी समजलं जातं, कारण संसर्ग दोष किंवा रोग पसरवणारं ते असतं. मग तमोगुणी मनुष्यासाठी हे अन्न स्वादिष्ट असलं तरी प्रत्यक्षात ते कसं असतं, तर रोग पसरवणारं असतं. म्हणून सर्वोत्तम भोजन म्हणजे काय, भगवानांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करणं, म्हणजे भगवत प्रसाद हे सर्वोत्तम अन्न आहे. आणि मग भगवान यांना काय फक्त म्हणजे भगवान जे आहेत, तर त्यांना पत्रम पुष्पम फलम तोयम असं म्हटलंय. म्हणजे त्यांना आपण एखादं फळ, फूल, पान प्रेमाने जरी अर्पण केलं तरी भगवान ते ग्रहण करतात, पहा. म्हणजे शास्त्राच्या आदेशानुसार भगवान यांना अर्पण केलेलं कुठलाही मग पदार्थ तो शिळा झाला तरी आपण ग्रहण केला पाहिजे. म्हणजे का, तर अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो, अत्यंत निर्जंतुक असतो आणि खाण्यास योग्य रुचकर असतो. म्हणून भगवान यांना अर्पण केलेलं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, बघ त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, त्याच्या पुढची पद्धत, हा, जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ. आता आपण इथे समजून घेऊया की जो शास्त्रविधीनुसार केला जातो यज्ञ, म्हणजे तर कुठलीही आकांक्षा न बाळगता, तर असा यज्ञ म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, तर ते आपले यज्ञ करणं कर्तव्य आहे म्हणून केलं जातं. तर असा जो आहे यज्ञ तो सात्विक यज्ञ. म्हणजे आता नामजप आपण करतो, मग भगवान यांच्या संतुष्टीसाठी आपण करतो भगवानांच्या पवित्र नामाचा जप, म्हणजे ती आपली तपस्या आहे, मग तो सात्विक यज्ञ झाला. मग आपण मंदिरात जातो, मग आपण काय करतो, मंदिरात जातो, भगवानांना वंदन करतो, पुष्प नैवेद्य अर्पण करतो, पण तिथं आपण इच्छा काहीतरी सकाम ठेवतो, हो की नाही. आजकाल असंच जातात मंदिरात सगळे लोक, पण आपण कशासाठी गेलं पाहिजे, भगवान यांना भेटण्यासाठी गेलं पाहिजे. ते वैकुंठ आहे मंदिर, म्हणजे दुसरं, अशी जी जी मंदिर आहेत भगवानांची ती वैकुंठ आहेत, ती भूलोकातली. तर तिथं आपण भगवानांचं दर्शन घ्यायला, म्हणजे भगवानांना भेटण्यासाठी, भगवानांचं घर आहे ते, आणि आपलं ते मूळ घर आहे जीवात्मा म्हणून. जिथं आपले माता पिता तिथं आपलं घर आहे, हो की नाही. मग आपले माता पिता सर्व काही कोण आहेत, भगवान. मग त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण मंदिरात गेलं पाहिजे, त्यांना दंडवत प्रणाम करण्यासाठी आपण मंदिरात गेलं पाहिजे, पहा. मग अशी आराधना आहे ती शास्त्रसंमत आहे. पण आर्थिक लाभासाठी किंवा विशिष्ट लाभासाठी आपण गेलो मंदिरात तर ते व्यर्थ ठरेल. म्हणून आपण कसं काय केलं पाहिजे, तर भगवान यांना दंडवत करण्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे. आणि असा जो व्यक्ती आहे तो मग सत्वगुणामध्ये स्थित होईल, पहा. आता शास्त्र विधीनुसार आपण पालन करून भगवानांना प्रणाम केला पाहिजे. मग प्रणामाचे 2 प्रकार आहेत. एक आहे तो जो आहे, तर तो साष्टांग दंडवत. म्हणजे काय, तर तिथं आपली 8 अंग जी आहेत तर ती टेकली जातात.
आणि तो जो प्रणाम आहे साष्टांग दंडवत, तर तो प्रभूजींसाठी आहे, म्हणजे जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी, कृष्ण भावनेमध्ये जे पुरुष म्हणजे भक्त असतात ते साष्टांग दंडवत करतात, म्हणजे 8 अंग टेकून, म्हणजे ओंडक्यासारखं लाकडाच्या आडवं पडायचं, मग आपली 8 अंग टेकली जातात, म्हणजे कपाळ, त्यानंतर नाक, हनुवटी, त्यानंतर छाती, पोट, गुडघे, त्यानंतर आपले ढोपर आणि हे म्हणजे हात, आणि आपले जे हात आहेत, तर हे सगळे जे आहेत हाताचे, मग मनगट आणि जे कोपर आहे हे टेकलं जातं, तर ही 8 अंग टेकली जातात सगळी. आणि स्त्रियांसाठी कुठलं आहे तर पंचांग प्रणाम, म्हणजे स्त्रियांची 5 अंग टेकली जातात, म्हणजे गुडघे दुमडून अशा पद्धतीनं प्रणाम केला जातो. तर त्याचे फोटो मी पाठवून देईन ग्रुपवर. तर स्त्रियांनी म्हणजे माताजींनी पंचांग प्रणाम करावा, आपले साधू म्हणजे म्हणजे आपले जे गुरु आहेत किंवा अर्चविग्रह जिथे आहेत भगवान यांचे मंदिर, तर तिथे पंचांग प्रणाम करावा स्त्रियांनी. तर असा जेव्हा आपण प्रणाम करू, तर तो शास्त्रसंमत विधीचं पालन करणं होईल. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड. ह्याची पुढची स्लाइड. परंतु हे भरतश्रेष्ठ, भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळी नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. मग आता जो दिखाव्यासाठी यज्ञ केला जातो, म्हणजे काही वेळा यज्ञ स्वर्ग लोकात उन्नत होण्यासाठी वगैरे असे केले जातात, किंवा लोक म्हणजे अशा पद्धतीनं देखावा म्हणून, म्हणजे आपण भक्तीचा देखावा करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने, तर ते दंभी लोक करतात, देखावा करतात, म्हणजे मी कसा भक्त आहे किंवा कसं मला आध्यात्मिक ज्ञान आहे असं. तर हे जे असतात म्हणजे हे रजोगुणी लोक असतात, अशा पद्धतीचा देखाव करणारे, किंवा लाभ प्राप्तीसाठी, म्हणजे सकाम इच्छेनं काहीतरी, म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, किंवा स्वर्ग प्राप्तीसाठी असे जे यज्ञ केले जातात, मग हे जे असतात ते राजसिक यज्ञ आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड गेली. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ म्हणतात. मग आता शास्त्रविधीची उपेक्षा करून, प्रसाद वितरित न करता, मंत्रोच्चारण न करता, किंवा पुरोहित उपाध्यायांना दक्षिणा न देता, म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलंय ना त्या पद्धतीनं न करता श्रद्धारहित असा यज्ञ, त्याला म्हणायचं तामसिक. म्हणजे श्रद्धा जी आहे, ती अशी तामसिकच श्रद्धा असते अशा व्यक्तीची. मग असे लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात, किंवा हे जे धन आहे, तर ते शास्त्रविधीचं उल्लंघन करून मनोरंजन करण्यासाठीच ते व्यर्थ घालवतात. म्हणजे धार्मिकतेचं ते प्रदर्शन म्हणजे असं असतं. म्हणजे असं प्रदर्शन हे तामसिकच असतं. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत, तर ते अशा पद्धतीचे जे आहेत, तर ते यज्ञ करतात. म्हणजे मानव समाजालाही त्यांचा लाभ होत नाही आणि त्यांना स्वतःलाही होत नाही. म्हणजे तामसिक वृत्तीचे लोक कसे असतात, तर अशा पद्धतीचे असतात. सगळ्या मूर्खपणाच्या कृती. म्हणजे असा जो यज्ञ आहे त्याला तामसिक यज्ञ. मग इथं पहा, म्हणजे कुठल्याही वेळी, म्हणजे सायंकाळी, म्हणजे असं आता सूर्यास्त आहे तो होणार आहे, आणि असा अग्नी चेतवून त्यांनी काय केलं, हिरण्यकश्यपूने आपलं स्वतःचं जे मस्तक आहे ते भगवानांना अर्पण करतोय पहा. म्हणजे ही जी आहे ही शास्त्रसंमत नाही आहे, अशा पद्धतीची कृतीची यज्ञाची आहे ते. मग असे म्हणजे शास्त्राला सोडून काहीच अन्नदान नाही केलं, इथं ना पुरोहित आहेत ना कुणी आहेत, म्हणजे अशा पद्धतीचं इथं काहीच, जसं शास्त्रामध्ये सांगितलंय अशा पद्धतीचं काहीच इथं आचरण नाहीये. मग असा जो यज्ञ आहे त्याला म्हणायचं तामसिक यज्ञ. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी पुढचा श्लोक घेऊ. हा, माताजी वाचूया. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तरी खूप खूप धन्यवाद. आता इथे समजून घेऊया की देव किंवा म्हणजे ब्राह्मण म्हणजे भगवान आहेत, वेगवेगळ्या देवता आहेत. मग विद्वज्जन म्हणजे ब्राह्मण म्हणजे कसे आध्यात्मिक स्तरावर असे जे उन्नत आहेत असे, किंवा गुरु, प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा माता पित्यांसारखे ज्येष्ठ वेद पारंगत कुणीही व्यक्ती, त्यांना वंदन आपण केलं पाहिजे. त्या सर्वांचा योग्य सन्मान आपण केला पाहिजे. आणि आपण अंतर्बाह्य कशी शुची ठेवली पाहिजे, म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे. मग आपलं आचरण कसं सरळ हवं, म्हणजे अत्यंत सरळपणा हवा आपल्यामध्ये, मनामध्ये निष्कपट आपण हवे. शास्त्रसंमत नसलेली गोष्ट कुठली आपण करू नये.
किंवा आता वैवाहिक संबंध आहेत गृहस्थाश्रमामध्ये, तर वैवाहिक संबंध अतिरिक्त अन्य इतर कुठेही अशा लोकांनी लैंगिक संबंध ठेवू नये. म्हणजे हे जे आहे विवाहांतर्गत जे असतात लैंगिक संबंध किंवा असं कामजीवन, हेच केवळ शास्त्रसंमत मानलं जातं. याला काय मानलं जातं, गृहस्थाश्रमातलं ब्रह्मचर्य म्हटलं जातं पहा. म्हणजे इतकं शास्त्रामध्ये आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन आहे. किंवा अहिंसा म्हणजे प्राण्यांची हत्या नाही करणं, किंवा एखाद्याचा म्हणजे प्रगतीमध्ये म्हणजे किंवा उत्क्रांतीमध्ये बाधा न आणणं, म्हणजे मांसाहार टाळणं. किंवा दुसरं अहिंसेचा अर्थ काय, की एखाद्याचा आध्यात्मिक स्तर उन्नत होण्यासाठी आपल्याला जे काही ज्ञान मिळाले ते त्यांना प्रदान करणं, मग ही खऱ्या अर्थाची अहिंसा. मग हे सगळं शारीरिक तप आहे पहा. मग हे जे तप आहे ते आपण केलं पाहिजे. इथे चित्रात पहा, हा छोटस ही मुलगी आहे, तर ती जी आहे तर ती कशा पद्धतीने सन्मान करते पहा आपल्या गुरूंचा, म्हणजे श्रील प्रभुपाद यांचा. किंवा इथे चित्रात मी जसं सांगितलं की कशा पद्धतीने प्रणाम करायचे, तर हा साष्टांग दंडवत आहे पहा. मनगट, त्यानंतर कोपर आहे, कपाळ आहे, नाक आहे, हनुवटी, छाती, पोटाचा भाग, त्यानंतर गुडघे, ढोपर आणि हे पाय, तर एवढं हे सगळं टेकलेलं असतं. तर ह्याला म्हणायचं साष्टांग दंडवत. जसं लाकडाचा ओंडका पडलेला असतो तसं आपण भगवंतांसमोर नतमस्तक व्हावं. मग हा झाला साष्टांग दंडवत. आणि जो पंचांग आहे तर ह्याच्यामध्ये मनगट, त्यानंतर हे जे आहेत कोपर आहे, त्यानंतर कपाळ, हनुवटीचा भाग, आणि त्यानंतर स्त्रियांमध्ये छाती नाही टेकायची, गुडघ्यात वाकायचं. छाती किंवा पोट नाही जे आहे ते टेकलं जात, गुडघ्यामध्ये वाकलं जातं, गुडघा, ढोपर आणि पायांचा भाग. तर अशा पद्धतीनं पाच अंग टेकली जातात, आणि सोबत मनाने शरण जाऊन नतमस्तक व्हायचं मनासहित. त्यावेळेला भगवानांची आपल्यावर कृपा होते. अशा पद्धतीनं आपण शारीरिक तप करतो, म्हणजे ते आपलं तपस्या एक प्रकारची, दंडवत करणं म्हणजे भगवान यांना. तर अशा पद्धतीनं भगवान, साधू, गुरु, शास्त्र यांना जो आहे तर तो दंडवत करावा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता ही पुढची स्लाइड घेऊ. हा, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते, ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वरांच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर आता दुसऱ्यांना न बोचणारे, दुसऱ्यांच्या मनाला दुःख होईल असे आपले शब्द असू नयेत. म्हणजे पहा, अनुद्वेग करम वाक्य म्हटले, आणि पुढे काय म्हटले, सत्यम प्रियम इतंचेत, म्हणजे जितकं जे आवश्यक आहे तितकंच सत्य आपण सांगावं. आणि आपले शब्द कसे असावेत, तर पहा, म्हणजे इतरांचं मन दुखावलं नाही जाईल असे. म्हणजे आपले शब्दच काय करतात, एखाद्याला राग निर्माण होईल आपल्या शब्दाने, एखाद्याला दुःख होईल, एखाद्याला खचवतील आपले शब्द, हो की नाही, आणि एखाद्याच्या मनात आनंद निर्माण करतील. म्हणजे शब्द जे आहेत तर त्यांचा परिणाम असा असतो. म्हणून आपले शब्द कसे आहोत, दुसऱ्याला न पोचणारे, अत्यंत प्रिय, म्हणजे त्याला ऐकायला अत्यंत प्रिय वाटेल अशा शब्दात आपण कर्णमधुर पद्धतीने बोललं पाहिजे. त्याच्यासाठी हितकारक म्हणजे आपलं जे बोलणं आहे ते असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं जे भाषण असतं की जे इतरांच्या हितासाठी केलं जातं, तर असं असावं आपलं जे बोलणं आहे किंवा भाषण आहे किंवा संभाषण आहे. म्हणजे काय, की गुरु सुद्धा आपल्या शिष्यांना उपदेश करताना अत्यंत जे सत्य आहे ते बोलू शकतात. पण हे गुरूंनीही म्हणजे हे गुरु जे आहेत तर हे सुद्धा पाळतात, की आपले शिष्य जे नाहीत त्यांना ते अशा पद्धतीने नाही सांगत. मग हे वाणीचं तप आहे, वाचिक तपस्या आहे. म्हणजे मनुष्याने निरर्थक बोलू नये, शास्त्रसंमत बोलण्याचा प्रघात आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात कसं बोलावं आपण, शास्त्रांचा दाखला देऊन शास्त्रसंमत बोलण्याची पद्धती आहे. म्हणजे मग आता आपण एखादं गोष्ट सांगितली एखाद्या व्यक्तीला, तर त्याच्या पुष्टीकरता शास्त्रातली प्रमाणं आपल्याला तत्काळ देता आली पाहिजेत, असा आपला अभ्यास हवा. मग त्यासाठी आपण वेदांचं पठण केलं पाहिजे, भगवान यांचा नामजप केला पाहिजे. म्हणजे वेद अमर्याद आहेत, त्यांचं ज्ञान जे आहे तर ते आपण अध्ययन करून मिळवणं आवश्यक आहे. मग ह्याला म्हणायचं वाचिक तप.
म्हणजे काय, की आपलं बोलणं कसं पाहिजे, की कर्णमधुर पाहिजे. आपल्या बोलण्याने आपल्या आध्यात्मिक चर्चेने म्हणजे समाजातल्या व्यक्तीचा पण लाभ होईल आणि एखाद्या म्हणजे व्यक्तीला तर लाभ होईलच म्हणजे, तर समाजातल्या इतर साऱ्या व्यक्तींना पण त्याचा लाभ होईल. अशा पद्धतीने म्हणजे समाजाची उन्नती करू शकणारं असं आपलं संभाषण पाहिजे आणि त्या व्यक्तीचं पण उन्नती व्हावी वैयक्तिक स्तरावर म्हणजे अशा पद्धतीचं आणि ते कर्णमधुर असावं. म्हणजे एखाद्याला बोचणारे असे आपण शब्द बोलू नयेत पहा म्हणजे. तर हे काय झालं आपल्या वाणीचं तप आहे. मग आता पुढे जाऊ आपण. युधिष्ठिर महाराजाचं उदाहरण आहे पहा. हरे कृष्ण. हा आणि शांतता. शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, हा, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता हे मनाची तपस्या आहे. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की युधिष्ठिर महाराजांना धर्मराज म्हटलं जातं. तर अत्यंत म्हणजे संयमित आणि असं शुद्ध वर्तन होतं त्यांचं. म्हणजे असे ते होते, शुद्ध भक्त होते भगवान यांचे. तर असं आपलं बोलणं असलं पाहिजे पहा. मग आता इथे पाहूया की हे चित्रामध्ये जे आहेत तर हे जे चित्रामधली जी गोष्ट आहे तर ती आपण समजून घेऊया. तर व्यासमुनी जे आहेत तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या तर त्यांच्या गर्भामध्ये 16 वर्ष हे शुकदेव गोस्वामी राहिले होते. मग भगवानांनी त्यांना सांगितलं की तू बाहेर ये, तू काही भौतिक प्रकृतीच्या जंजाळात पडणार नाहीस, बिलकुल घाबरू नको. त्या भीतीने ते बाहेरच येत नव्हते भौतिक संसारामध्ये. मग भगवानांनी सांगितल्यावर ते बाहेर आले म्हणजे. आणि ते भगवानांचे शुद्ध भक्त आहेत, मुक्त पुरुष आहेत. मग जेव्हा बाहेर आले तेव्हा ते जसे म्हणजे होते तसे धावत सुटले. म्हणजे मातेच्या गर्भातून कसं की म्हणजे शरीरावर कोणतेही त्यांचे वस्त्र नव्हते म्हणजे नग्नावस्थेत ते धावत सुटले. पण ते इतके शुद्ध होते की ते जेव्हा एका सरोवरामध्ये स्त्रिया तिथे स्नान करायला आल्या होत्या मग तिथून ते धावले. तर तेव्हा स्त्रिया ज्या होत्या त्या सरोवरामध्येच त्या स्नान करत होत्या. म्हणजे त्यांनी काही आपली वस्त्र आहेत ती लपेटून घेतली नाहीत. पण त्यांच्या पाठून व्यासमुनी धावत होते. मग त्यावेळेला स्त्रियांनी पटकन येऊन काय केलं की ती वस्त्र लपेटून घेतली. मग ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की जो अशा पद्धतीनं अत्यंत शुद्ध वर्तन असेल, आत्मसंयमित असतो किंवा मन संयमित असतो तर त्याला पाहून ह्या स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी जाणलं ते आणि त्यांनी बिलकुल काही म्हणजे तिकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना लज्जा किंवा असं काही म्हणजे भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाले नाहीत. त्या स्नान करत राहिल्या. म्हणजे असं वर्तन असतं एखाद्या मुक्त पुरुषाचं, शुद्ध व्यक्तीचं, ज्याची भावशुद्धी झाली. आणि मग जेव्हा व्यासमुनी आले, तर व्यासमुनी भगवान यांचाच अवतार आहेत आणि ते स्वतःही आत्मसंयमित आणि अत्यंत शुद्ध भक्त आहेत भगवान यांचे. पण ते गृहस्थाश्रमामध्ये आहेत आणि ते त्यांच्या पाठून जेव्हा धावत होते, तेव्हा मात्र स्त्रियांनी त्या म्हणजे ते त्या उच्च स्तराचे जे स्थिती आहे व्यासमुनी यांची जाणू नाही शकत. पण एक गृहस्थ येतात म्हटल्यावरती त्यांनी काय केलं की वस्त्र परिधान केली, वस्त्र लपेटली. म्हणजेच काय, की ह्याच्यातून आपण काय शिकलो, की मानसिक तप किंवा मनाला मन जे आहे, तर ते जे आहे इंद्रिय तृप्तीपासून विरक्त करणं. मग तसं व्यासमुनींचं जे मन होतं, तर ते विरक्त आहे आणि अत्यंत उच्च कोटीचे असे दिव्य स्तरावस्थित असे भगवत भक्त आहेत ते. भगवानांचे शक्तिवेश अवतार आहेत. पण हे ते सामान्य स्त्रिया नव्हत्या जाणू शकत. पण निश्चितच अशा पद्धतीचं जे मनाला आपण इंद्रिय तृप्तीपासून विरक्त ठेवतो आणि भगवत भक्तीमध्ये म्हणजे मनाला आपण गुंतवून ठेवण्याचं जे प्रशिक्षण आहे तर ते दिलं पाहिजे. मग त्याला म्हणायचं मानसिक तप. म्हणजे काय की मनाला योग्य प्रशिक्षण कसं द्यायचं तर आपण नेहमी म्हणजे इतरांचं कसं हित साधता येईल हे चिंतन झालं पाहिजे. मग आता विचारांचं गांभीर्य त्यासाठी आपल्याला येणं आवश्यक आहे. मनाला योग्य प्रशिक्षण म्हणजे मग कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ नये यासाठी आपण इंद्रिय तृप्ती टाळली पाहिजे. मग आता स्वभावाचं शुद्धीकरण आपल्या करणं म्हणजे कृष्ण भावना भवित होणं. मग आता इंद्रिय उपभोगाचं चिंतन जे आहे ते मन करत असतं, सदैव विचार करत असतं. मग मनाला दूर ठेवलं ह्या विषयांपासून तर आपल्याला समाधान प्राप्त होईल. म्हणजे जितकं अधिक इंद्रिय भोगाचं चिंतन आपण करू, तेवढं मन अधिक अतृप्त राहील, हो की नाही? असं होईल. मग इंद्रिय तृप्ती करण्यासाठी मनाला म्हणजे ह्या अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यापासून आपण दूर ठेवलं पाहिजे. म्हणजे काय की मन जे आहे, तर ते कधीच समाधानी होत नाही. मग ह्याच्यावर उपाय काय? तर मनाला आपण अशा आनंदमयी कथा म्हणजे महाभारत किंवा वेगवेगळी पुराणं म्हणजे जी आहेत किंवा वेद म्हणजे कृष्ण कथा थोडक्यात भागवत कथा ह्याच्यामध्ये संलग्न केलं पाहिजे. मग वैदिक ज्ञानामध्ये मन जेव्हा संलग्न होतं, त्याचा लाभही होतो की आपल्या हृदयाची शुद्धी होते आणि मन असं गुंतलेलं राहिलं की ते संयमित राहतं. मग हा एकमेव मार्ग आहे पहा. मग आपण दुटप्पी असू नये, सरळ असावं म्हणजे डिप्लोमॅसी असू नये म्हणजे थोडक्यात.
आपण हितचिंतक असावं नेहमी इतरांसाठी, भक्त म्हणून. आणि मौन म्हणजे काय, की निरर्थक न बोलणे. आणि कृष्ण भावनेमध्ये जो व्यक्ती स्थित असतो तो यथार्थ मौनी असतो. म्हणजे काय, की तो ज्या आवश्यक गोष्टीत कृष्ण होण्यासाठी तितकंच बोलतो, म्हणजे निरर्थक बोलणं टाळतो. मग इंद्रिय भोगापासून स्वतःला विरक्त ठेवायचं, म्हणजे याला म्हणायचं मनोनिग्रह. म्हणजे व्यवहारामध्ये कसं पाहिजे, आपण सरळ साधं असावं, आपलं जीवन शुद्ध असावं. म्हणजे हे सगळं जे आहे ते मानसिक तप आहे. मग असे जे तपस्वी आहेत तर ते शुकदेव गोस्वामी किंवा व्यासमुनी आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची श्रद्धया परया तपं तपस्तत्त्रिविधं नरः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळांची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या व सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता इथं आपण समजून घेऊया की फळाची इच्छा न करता योगी पुरुषांकडून, म्हणजे असे जे उच्च आध्यात्मिक जे गुरु आहेत, किंवा भक्ती योगी आहेत, म्हणजे असे जे उच्च कोटीचे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून अत्यंत श्रद्धेनं असं म्हणजे जे आहे तर ते केलं गेलेलं जे तप आहे तर त्याला काय म्हणायचं, सात्विक तप म्हणायचं. म्हणजे काय, की इथं आपण समजून घेऊ की दिव्य श्रद्धेने आपण जेव्हा तप करतो, एखाद्या परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेले जे लोक असतात, तर ते सगळे जे दिव्य श्रद्धेने तप करतात तर त्याला काय म्हणायचं, सात्विक तप असं म्हणायचं. म्हणजे काय, की इथं आपण पाहूया तर आपले जे गुरु महाराज आहेत किंवा श्रील प्रभुपाद आहेत, त्यांच्या सोबत पहा हे सगळे जे भक्त आहेत तर ते काय करतात, वृंदावनची परिक्रमा करतात, किंवा गोवर्धनची परिक्रमा करतात. पहा शुद्ध भक्त आपले गुरु महाराजांसोबत त्यांचे सगळे भक्त, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे कर्म केलं जातं. भौतिक लाभाची कुठलीही फळाची अपेक्षा नाही, तर भगवानांची केवळ भक्तिमय प्रेममय सेवा आहे. भगवान आणि धाम अभिन्न आहेत. मग वृंदावनची परिक्रमा, गोवर्धन आणि भगवान अभिन्न आहेत. भगवानांचं रूप आहे गोवर्धन म्हणजे. मग वृंदावनची परिक्रमा किंवा मायापूर धाम म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचं धाम आहे. चैतन्य महाप्रभूंचं तिथं म्हणजे अवतरण झालं होतं किंवा प्रकटीकरण झालं होतं. मग तिथली परिक्रमा, नवद्वीप जे आहेत तर त्यांची परिक्रमा म्हणजे मायापूर धामाची. तर ही जी परिक्रमा आहे ही कशी, कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ भगवानांना संतुष्ट करण्यासाठी अशा हेतूने जेव्हा केलेली असते तपस्या, तर त्याला म्हणायचं सात्विक तप. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाइड. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तद् इह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. जे तप, सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी ही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसंच क्षणिक फळ देणारे तप येथे राजसिक असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. म्हणजे आता कधी कधी लोकांना आकर्षित करायला त्यांच्याकडून पूजा, मान सन्मान, सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते. मग ते रजोगुणी तप म्हटलं जातं. म्हणजे अशा लोकांना आपलं पूजन करावं, लोकांनी आपला मान सन्मान सत्कार करावा, मग धनार्पण देतात, ते चेक देतात, धनादेश देतात, मग पाय धुवून घेतले जावेत, अशा पद्धतीनं आपली पूजा केली जावी, सन्मान केला जावा असं वाटतं. मग असे जे लोक असतात ते अशा पद्धतीचं तपासाठी अशा वेगवेगळ्या योजना आखतात आणि सत्कार मान स्वतःचं म्हणजे असं करून घेतात. मग हे जे आहे तर हे राजस मानलं जातं. म्हणजे याची फळं कशी असतात, तात्पुरतीच असतात, म्हणजे ती काही स्थायी नसतात. आता पुढे जाऊ. म्हणजे हे सगळं पाखंडीपणाने केलं जातं, म्हणजे देखावा केला जातो थोडक्यात, स्वार्थीपणाने स्वतःचा म्हणजे मान आणि सन्मान होण्यासाठी. मग ह्यासाठी हे केलं जातं. मग ह्याला म्हणायचं जे आहे तर ते राजसिक तप आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. हा हा. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामसी म्हणले जाते.
हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की हिरण्यकशिपूने कसं तप केलं होतं स्वतःला पीडा देऊन, म्हणजे अंतस्थ परमात्म्याला पीडा देऊन थोडक्यात. म्हणजे इतरांच्या विनाशासाठी, इतरांना व्यथित करण्यासाठी. म्हणजे हिरण्यकशिपूने काय केलं होतं, तर अविवेकी तप केलं होतं. म्हणजे अमर होऊन त्याला देवतांचा पराजय करायचा होता, ह्यासाठी त्यानं खडतर तपस्या केली पहा. म्हणजे असे तो कशा पद्धतीने उभी राहिलाय पहा. म्हणजे पायावर तो उभा राहिलाय, म्हणजे टाचा उंचावून उभा राहिलाय, अशा पद्धतीनं शरीराला क्लेश देऊन अशा पद्धतीचं त्यानं तप केलं. आणि मग वरदान प्राप्तीसाठी ब्रह्मदेवांकडे याचना केली होती पहा. मग शेवटी भगवान यांना त्याचा संहार करायला लागला. म्हणजे काय, की अशक्यप्राय गोष्टीसाठी तपश्चर्या करणं हे निश्चित कसं आहे, तामसिक तप आहे. म्हणजे मूर्खतापूर्वक हट्टाने, त्याचा स्वार्थ होता त्याच्यामध्ये. अहंकार असतो किंवा मन, वाणी, शरीरांना कष्ट देऊन दुसऱ्यांचं वाईट अनिष्ट करण्यासाठी हे तप केलं गेलं होतं. मग असं जे हिरण्यकशिपूनं तप केलं ते तामसिक तप म्हटलं जातं. मग पुढे जाऊ आपण. हा त्याच्या पुढची. हा पुढची स्लाइड घेऊ. दातव्यमिति यद्दानं दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि योग्य स्थळी योग्य व्यक्तीला दिलेले दान सात्विक मान. हरे कृष्ण. श्रीकृष्ण. मग आता कर्तव्यापोटी आपलं कर्तव्य कर्म म्हणून केलं जातं. योग्य स्थळी, काळी असं दिलं जातं. कुठलीही अपेक्षा न बाळगता, ते म्हणजे सात्विक दान. म्हणजे काय, की आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावं, असं वैदिक शास्त्र सांगतात. अविवेकानं दान देणं शास्त्रसंमत मानलं जात नाही. म्हणजे आपण स्वतः पण अविवेकी असू नये आणि अविवेकी व्यक्तीला पण दान देऊ नये. म्हणजे नेहमी आध्यात्मिक स्तरावर हा विचार केला जावा. मग वेदामध्ये कसं सांगितलं, हे दान तीर्थक्षेत्रावर एखाद्या, किंवा चंद्रग्रहणाच्या, सूर्यग्रहणाच्या वेळी, महिन्याच्या शेवटी, किंवा एखाद्या योग्य ब्राह्मणाला, म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीला किंवा वैष्णवाला मंदिरात दिलं जावं, असं द्यावं. म्हणजे आणि कुठली अपेक्षा न करता द्यावं ज्ञान. म्हणजे उगाच एखादी व्यक्ती निर्धन आहे म्हणून दयाभावानं दिलं जातं ना ज्ञान. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की चित्रात पहा, की हे जे प्रभू आहेत तर ते काय करतात, भगवद्गीतेचं वितरण करतात. आता समाजातल्या कुठल्याही लोकांमध्ये जाऊन भगवद्गीतेचं वितरण केलं तर ते निश्चितच सात्विक दान ठरेल. पहा, एखाद्या व्यक्तीला जर आपण त्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून पैसे दिले, तर त्याला पैसे त्याच्याकडचे काही दिवसांनी संपतील, आपल्याला पुन्हा पुरवावे लागतील. मग एखाद्या व्यक्तीकडे कपडे नाहीत म्हणून आपण कपडे दिले तर त्याच्याकडचे कपडे फाटले की आपल्याला पुन्हा त्याला पुरवावे लागतील. किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला धान्य, किराणा सामान पूर्ण वर्षाचं त्याला दिलं, मग ते संपलं की आपल्याला त्याला पुन्हा ते पुरवावं लागेल. पण जर आपण भगवान यांचे विचार दिले ना, तर काही दिवसांनी त्याचं जे जीवन आहे तर ते सुखी, समृद्धीचं आणि शांतीचं होईल पहा. म्हणजे अशा कुठल्याही ठिकाणी, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जा, कुठल्याही ठिकाणी जाऊन तुम्ही दान करू शकता. असं नाही की मंदिरातच. आपण भगवान यांचे जे विचार देणारे ग्रंथ आहेत, भगवद्गीता, भागवत, छोटी छोटी भगवान यांच्याविषयी पुस्तकं आहेत श्रील प्रभुपदांनी लिहिलेली, म्हणजे छोटी छोटी गोष्टीविषयी अशी गोष्टी रूप पुस्तक आहेत. तर ह्यांचं जर दान केलं ना, तर निश्चितपणे काय होतं, तर ते एखाद्याला त्याचा दुरुपयोग काही करताच येणार नाही. म्हणजे भगवान यांचे विचार आहेत, त्याचा दुरुपयोग कोणी करू शकणार नाही. उलट त्याने जर त्याचा लाभ घेतला तर काय होईल, त्याचं जीवन सुखी, समृद्ध आणि शांतीनं असं परिपूर्ण होईल. म्हणजे पहा, हे सात्विक ज्ञान मानलं जातं, पुस्तक वितरण अशा पद्धतीचं. आणि ते कुठल्याही स्थळी आपण करू शकतो पहा. असं सुलभ दान आहे आणि त्याद्वारे एखाद्याचं जीवन जे आहे ते सुखी आणि शांतीपूर्ण होतं पहा. मग भगवान यांचे विचार जे आहेत ना, ते इतरांपर्यंत जो पोहोचवतो, मग पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रवचन सेवेच्या माध्यमातून असेल, प्रचार प्रसाराच्या माध्यमातून असेल, उपदेश करायच्या माध्यमातून असेल, तर ते भगवानांना आवडणारी सेवा आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ सेवा आहे की ज्यामुळे भगवान प्रसन्न होतात, ती म्हणजे काय, प्रचार प्रसार, प्रीचिंग आपण म्हणतो. तर ही सेवा आहे. म्हणजे हे जेव्हा पुस्तक आहे त्याविषयी माहिती देताना ती माहिती देऊन त्याला सांगितलं जातं. मग एक प्रकारे आपण प्रशिक्षित करत असतो त्या व्यक्तीला. मग ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे भगवान यांना आवडणारी, आणि त्यामुळे गुरु देखील प्रसन्न होतात पहा. म्हणून हे जे दान आहे ते कसं सात्विक मानलं जातं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता नंदोत्सव झाला पहा. तर त्यावेळेला कृष्णांचा जन्म झाल्यावर नंदबाबा आहेत तर त्यांनी काय केलं, नंदोत्सव. म्हणजे असे जे ज्ञानी, विद्वान, पंडित होते, वैष्णव, ब्राह्मण, त्या सगळ्यांना बोलवून यथाशक्ती काय केलं, दान केलं. मग हे सात्विक दानामध्ये येतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची स्लाइड घेऊ. हा. यत्तु प्रत्युपकारार्थं
फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राज्य संस्कृतम. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ समोर ठेवून दिले जाते ते दान राजसिक म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर हे जे दान आहे ना, तर ते कसं प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, म्हणजे परताव्याची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीनं दिलं जातं. मग ते कसं आहे, राजसिक म्हणजे काय, कधी कधी स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होण्यासाठी महत्प्रयासानं पण दिलं जातं दान. म्हणजे मग त्या लोकांना दान द्यायला खरं आसक्ती सुटलेली नसते. उगाच मी एवढं संपत्ती दान केली, पश्चातापच वाटतो त्यांना कधी कधी. म्हणजे ह्या लोकांनी किंवा वरिष्ठांनी सांगितलं म्हणून मला द्यावं लागलं, त्यांच्या विनंतीला मान ठेवून मला द्यावं लागलं, असं त्यांचे उद्गार असतात. मग असं जे दान असतं ना, ते राजसिक दान, म्हणजे इंद्रिय तृप्तीच तिथे केली जाते. म्हणजे काहीतरी अंतस्थ हेतू ठेवून, ते अपेक्षा ठेवून दान केलं जातं. मग आता ह्या ज्या धर्मादाय संस्था आहेत की नाही वेगवेगळ्या, तर हे जे दान करतात ना, हे काही वेदसंमत नाही. म्हणजे सात्विक दानच शास्त्रसंमत आहे, जसं आता आपण वर्णन केलं. मग हे जे आहे ना, आपण धर्मादाय संस्था आहेत, मग त्या मोफत कपडे वाटप करतात, मोफत औषधं वाटप करतात, म्हणजे असं वेगवेगळं जे मोफत देत असतात. मग हे जे दान करतात, ही इंद्रिय तृप्तीच आहे, राजसिक दान आहे, वेद संमत नाहीये. पहा ते चित्रात पहा आता. इथं हा व्यक्ती आहे, तर त्यांनी गरीब या कुटुंबाला भाजीपाला घेऊन दिला पहा. पण तो काय करतोय, फोटो काढतोय, म्हणजे सेल्फी काढतोय. मग तो काय करेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल, आणि अशा पद्धतीनं अंतस्थ हेतू ठेवून, म्हणजे त्याला स्वतःला मान सन्मान पाहिजे की मी केलं, म्हणजे खूप प्रतिष्ठा, ह्यासाठी म्हणजे अशा अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून, अशा पद्धतीनं जे केलं जातं दान, ते म्हणजे काय, राजसिक दान आहे. मग त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण आपण व्यवहारातलं घेऊया. टीका म्हणून नको बघूया, पण एक उदाहरण म्हणून अभ्यासूया. आपण पाहतो की कितीतरी जे हॉस्पिटल्स आहेत, तर तिथं बरेचसे राजकीय पक्ष फळ वाटप करायला येतात. मग तिथं आपण काय पाहतो, तर ते फळ, जे जेवढे म्हणजे तिथं फळं दिलेली असतात, म्हणजे त्या रुग्णांना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप केलं जातं. राजकीय पक्ष असेल, कुठल्याही, म्हणजे राजकीय पक्ष तसं नाही, कुठल्याही संघटना असतात, सेवाभावी संस्था, म्हणजे ते करतात. मग तिथं आपण काय पाहतो, तर तिथे जे फळ वाटप असतं केलेलं, तर ते म्हणजे म्हणजे ते एक डझनभर जर असतील, तर त्याच्या दुप्पट तिकडं ते सगळे तिथले अं, तिथं जे उपस्थित असणारे लोक असतात, आणि ते फोटोला पोज देतात. म्हणजे काय, की त्या फळांच्या संख्येपेक्षा तिथं जमलेलेच लोक जास्त असतात. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तर हे उदाहरण आपण समजून घेऊया. हे कशासाठी आपण समजून घेतो, तर हे राजसिक प्रकारचं दान आहे. म्हणजे अशा पद्धतीचं इंद्रिय तृप्ती इथं केली जाते पहा. मग हे वेदसंमत मानलं जात नाही. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतात. आदेश काले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसम् उदारतम्. अपवित्र ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेले दान हे अज्ञानतेचे आहे असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की, म्हणजे एखादी व्यक्ती आहे, मद्यपान करते, म्हणजे दूध खेळते, अशा व्यक्तीला आपण जर दान दिलं, म्हणजे अशा वाईट मार्गाने म्हणजे तिचं आचरण आहे किंवा अशा मार्गावरती आहे. आता चित्रात पण पहा, म्हणजे अशी जी व्यक्ती आहे, तर ती म्हणजे धूम्रपान करते, आणि मला अर्थात म्हणजे धन हवंय, असं ते म्हणजे असं लिहिलंय. तर मग अशा व्यक्तीला जर दान दिलं, तर ते तामसिक होईल. कारण का, तर असं दान लाभप्रद तर नाही, उलट अशा पापी लोकांना प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. आणि जर आपली इच्छा नसताना आपण अशा व्यक्तीला अनादराने, अवहेलनापूर्वक दिलं, अशा अयोग्य व्यक्तीला आधी देऊच नाही, आणि दिलं तर ते प्रोत्साहन दिल्यासारखं होईल, आणि त्यातही पुन्हा अनादराने, अवहेलनापूर्वक, इच्छा नसताना, म्हणजे थोडक्यात दिलं, तर ते दान पण तामसिक म्हटलं जातं. म्हणजे आपण दान देताना किती योग्य विचार करायला पाहिजे. पण अशा अपवित्र ठिकाणी, म्हणजे कुठेही पायऱ्यावर बसली एखादी व्यक्ती, किंवा एखादा बिअर बार आहे, एखाद्या थिएटरच्या बाहेर बसल्या, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्ती, म्हणजे अशा व्यक्तीला जर दान दिलं, जो मद्यपी आहे, जो सिगारेट स्मोकिंग करतोय, तर ती व्यक्ती थोडंच त्याचा उपयोग काही चांगल्या कामासाठी करेल, ते पुन्हा आणि मद्य विकत घेण्यासाठीच त्याचा, किंवा धूम्रपान करण्यासाठीच उपयोग करेल. मग अशा व्यक्तीला केले गेलेलं दान हे काय आहे, तर अज्ञानतेचं आहे, आणि ते कसं आहे, तामसिक आहे. मग अनादराने पण आपण द्यायचं नाही कुणाला, इच्छा नसताना किंवा अवहेलनापूर्वक, काही म्हणजे असं दया करून वाटते की आता काहीतरी दिलं पाहिजे, फारच मागतं तर असं नाही. हे सुद्धा दान कसं मानलं जातं, तामसिक दान मानलं जातं. आता पुढे जाऊ आपण.
सृष्टीच्या प्रारंभापासून प्रारंभापासून परम सत्य दर्शवण्यासाठी ओम तत्सत हे शक्ती शब्द वापरले गेले आहे. हे तीन प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्राचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता सृष्टीच्या प्रारंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द, तर हे परम सत्य म्हणजे कोण? भगवान यांना निर्देशन करण्यासाठी योजलेत. म्हणजे वेदोक्त मंत्राचं उच्चारण करताना भगवान यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा यज्ञ आपण करतो, तर त्यावेळेला हे ओम तत्सत ह्या 3 शब्दांचा उपयोग केला जातो. म्हणजे यज्ञ, दान, तप. तर हे जे आहे, तर ह्यांचा म्हणजे आहे, तर ह्यांचं म्हणजे ह्यासाठी ह्यांचा उपयोग पुरुषोत्तम भगवान यांच्या प्रित्यर्थ म्हणजे त्यांना संबोधन म्हणून केलं जातं. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने ओम सत सत ह्या शब्दांचं उच्चारण होतं, तेव्हा सगळ्या कृती आध्यात्मिक उन्नतीची साधनं बनतात. म्हणजे ओम ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांना निर्देश करणारे आहेत. म्हणजे वैदिक मंत्रामध्ये ओंकार असतोच. म्हणजे अशा पद्धतीने ओम तत्सत ह्या 3 शब्दांचा जो उच्चार आहे, तर तो काय करतो, तर भगवान म्हणजे आहे, तर ह्यांच्यासाठी तो म्हणजे केला जातो. आणि त्या उच्चाराने काय होतं की तिथं जे आहे, तर ते पावित्र्य जे आहे, तर ते साधलं जातं किंवा सगळी आध्यात्मिक उन्नतीची साधनं बनतात. म्हणून हे जे आहे, तर ओम तत्सत ह्या 3 शब्दांचा उच्चारण हे केलं जातं. आणि त्यापूर्वी भगवान यांच्या नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो. म्हणजे तो वेदांचा निर्देशक मानला जातो. म्हणजे काय की कुठलंही कर्म असू दे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये आपण हे शिकायचं की गुरु शिष्य परंपरेद्वारे आपण भगवान यांच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला पाहिजे. हे आपण भगवद्गीतेमध्ये शिकलो. आणि ते गुरु शिष्य परंपरेद्वारे जे ज्ञान आहे ते आचरणात आणलं पाहिजे. मग ओम तत्सत या क्रियाद्वारे म्हणजे हे जेव्हा संबोधन वापरतो आपण, तेव्हा कुठलंही कर्म भगवान भगवान यांच्या प्रित्यर्थ केलं गेलं पाहिजे. तर हे जे आहे यातून आपल्याला आकलन होतं किंवा बोध होतं. आणि त्यामुळं तप, दान, यज्ञ जेव्हा या 3 शब्दांच्या उच्चारणासहित आपण करतो, तेव्हा त्याचं कर्म जे कसं आहे, ते कृष्ण भावना भावित बनतं. म्हणजे कृष्ण भावना अशी दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे पहा. म्हणजे असं शास्त्रशुद्ध विधी आपण भगवत भक्तीचे विज्ञान किंवा वैज्ञानिक विधी म्हणजे काय हे समजून घेतलं पहा. तर हे काय आहे, तर जेव्हा ओम तत्सत असं म्हणतो, तेव्हा आपण भगवान जे आहे, तर त्यांच्या संतुष्टीसाठी केले गेलेलं हे कर्म कृष्ण भावना भावित होतं पहा. म्हणजे ज्यामुळे काय होईल की मनुष्य आपल्या स्वग्रही म्हणजे भगवत धामात परत जाऊ शकतो पहा. मग अशा कर्माने आपली हानी नाही होत, उलट आपल्याला आत्म्याच्या स्तरावर काय होतो, लाभ होतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची मग हा यज्ञ कशा पद्धतीने संपन्न केला जातो ते चित्र आहे पहा. हा त्याची पुढची हा. अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान, तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम इति एतत् ब्रह्मणो नेदिष्टहम नाम. पहिले ध्येय सूचित करते ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीला ठेवलंय. आता हे ओम तत्सत आहे ना, ते कुठून घेतलंय ह्याचा जो आहे, तर तो संदर्भ दिलाय. तर आता हे जे आहे, तर ते ओम ओम जे आहे, किंवा पहिलं जे आहे ओम इति एतत् ब्रह्मणो नेदिष्टहम नाम. तर हे जे आहे, तर हे ऋग्वेदातून घेतलंय. हे पहिलं लक्ष आहे आपलं. तर त्यातून म्हणजे पहिलं लक्ष काय आहे, तर आपलं पहिलं ध्येय आहे भगवान जे विष्णू. तर ह्यांना तो ओम सूचित करतो. म्हणजे सर्वोच्च ध्येय आपलं काय आहे, तर भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू. तर यांना सूचित करण्यासाठी हे वैदिक स्तोत्र, कुठलंही स्तोत्र मंत्र असतो, त्याच्या सुरुवातीला काय असतं, ओम असतं. तर हे अशा पद्धतीने आपण परमात्मा किंवा भगवान यांना प्राप्त करण्यासाठी मग त्याग, दान, तपस्या करतात, तेव्हा नेहमी ओमनी सुरुवात करतात. म्हणजे श्रीकृष्णांना ते अर्पण करण्यासाठी किंवा श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यासाठी. मग आता पुढे जाऊ आपण. तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावं, अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे आहे. तत्त्वम असी छांदोग्य उपनिषद 6.78. तत् मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जातात. आता इथं आपण समजून घेऊया की तत् हा शब्द जो आहे, तर कशासाठी आहे? फळाची इच्छा न करता
तर त्या शब्दाद्वारे यज्ञ दान तप हे सगळे विविध क्रिया आपण करतो. म्हणजे कशासाठी करतो? ते भगवान यांना उद्देशून केल्या, त्यांच्या संतुष्टीसाठी आपण अर्पण करतोय म्हणून त्यात भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठी, आपल्याला भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपण या क्रिया करतोय. या दिव्य क्रियांचा उद्देश आहे किंवा या दिव्य कर्माचा, म्हणून तत् हा शब्द वापरला जातो. म्हणजे ज्याला आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत व्हायचंय, त्याला भौतिक लाभासाठी कर्म नाही करून चालणार, तर भगवान यांच्या प्राप्तीसाठी किंवा भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी कर्म करायला काय तत् हा शब्द वापरला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं भौतिक जंजाळातून मुक्त होणे हा उद्देश. मग आता तत्त्वम असी हे कशातून घेतलंय? तर हे छांदोग्य उपनिषद म्हणून आहे. तर त्याच्या 6वा अध्याय म्हणजे जो आहे 6वा खंड, त्याच्यातला 8वा अध्याय आणि 7वा श्लोक आहे. तर या तत् या शब्द, हे शब्द जे आहे, तर हे दुसरं सूचक आहे. म्हणजे काय की तत् हा आपल्या मुक्तीसाठी जे आपल्याला कर्म आवश्यक आहे, म्हणजे असं अलिप्त म्हणजे काय, अलिप्त कर्म म्हणजेच काय किंवा अलिप्त कार्य म्हणजेच काय की ज्याला कुठलाही परिणाम नाही. म्हणजे पुण्यकर्म पण नाही आणि पापकर्म पण नाही, म्हणजे अकर्म झालं पाहिजे. म्हणजे कृष्णांना अर्पण करू तेव्हाच ते अकर्म होईल किंवा कृष्ण भावनाभावित कर्म होईल, हो की नाही? मग तत् हे यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं भौतिक कर्म आहे, तर ते आपल्याला करून चालणार नाही, तर आपल्याला आध्यात्मिक स्तरावरचं कर्म केलं पाहिजे. मग ते जे आहे आध्यात्मिक स्तरावर उन्नत होण्यासाठी तत् या शब्दाचा उपयोग केला जातो. मग आता पुढे जाऊ आपण. सत या सत परम या हा परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था अर्थात पृथपुत्र अर्जुना, उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. तसेच यज्ञ, तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत असे म्हणतात. आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. दुःखी एवं सौम्य चांदोग्य उपनिषद मध्ये 6वा स्कंद 2रा अध्याय 1ल्या श्लोक मध्ये सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्यासाठी सेवेसाठी केलेले कार्य, खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा. अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदे शाश्वत असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद दत्ताजी, खूप छान वाचलं. तर आता सत म्हणजे काय की परमात्म्याच्या नावात सत्यभावात, म्हणजे भगवान यांना पण सत्य या नावाने म्हणजे सत्यभावात, म्हणजे भगवान म्हणजे काय परम सत्य, म्हणजे भगवान यांना संबोधन म्हणून थोडक्यात सत्यभावात असं परमात्म्याचं नाव जेव्हा वापरायचं असतं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसे परम सत्य आहेत, मग त्यांच्यासाठी सत्यभावात म्हणजे यथार्थ भावात, वास्तविक भावात भगवान यांच्या विषयीचा जो भाव आहे त्यासाठी वापरायचा, तर सत हा शब्द वापरला जातो. पहा, आपण सत्संग म्हणतो, म्हणजे भगवान यांचा संग थोडक्यात. भगवान यांचे जिथे विचार आहेत, म्हणजे जिथे विचार आहेत तिथे भगवान स्वतः उपस्थित आहेत. मग आपण असा शब्द वापरतो बा सत्संग, म्हणजे भगवान यांचा संघ, ईश्वर विषयक विचार, म्हणजे विचारांचा आदान प्रदान जिथे होतं तो सत्संग. मग तिथं आपण कोणाचा विचार भगवान यांची जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रत्यक्ष भगवान यांचा संघच करतो. भगवान आणि त्यांचे विचार म्हणजे त्यांच्याविषयीचे शब्द हे काही भिन्न नाही आहेत. शब्द अवतार, धन्य अवतार, तिथं भगवान स्वतः असतात. म्हणजेच काय, सत या नावाचं सत्यभावात अशा पद्धतीनं, म्हणजे परमात्मा म्हणजे भगवान यांचा उपयोग करताना म्हणजे श्रेष्ठ भावात, सर्वश्रेष्ठ असे भगवान, तेव्हा सत हा शब्द वापरला जातो. पहा, मग आता श्रेष्ठ भावात कसं, तर आपण म्हणतो ना सद्बुद्धी म्हणतो, हो की नाही? म्हणजे काय, अशी सर्वश्रेष्ठ बुद्धी, सद्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी, तर त्यासाठी आपण वापरला जातो. आपण हा शब्द वापरतो. पहा, मग श्रेष्ठ भावात असा उपयोग केला जातो, म्हणजे भगवत कृपेनं प्राप्त झालेली अशी चांगली बुद्धी, तर आपण सद्बुद्धी म्हणतो. पहा, आता अर्जुनाला ते काय म्हणतात की उत्तम कर्मात, म्हणजे आता उत्तम कर्मात सुद्धा सत शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे कसं सत्कर्म आपण म्हणतो, म्हणजे जे चांगल्या पद्धतीचं उत्तम सत्वगुणी कर्म असतं तर त्यालाही आपण सत म्हणतो. आता यज्ञ, दान, तप यामध्ये जी स्थिती आहे, म्हणजे तर ती कशी असते, आस्तिक बुद्धी, म्हणजे भगवान यांच्याविषयी आपल्याला दृढ श्रद्धा, विश्वास असतो. जेव्हा यज्ञ, दान, तप आपण करतो कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो, मग तिला पण काय म्हटलं जातं, सत, म्हणजे जी आस्तिक बुद्धी आहे ना आपली, तिलाही सत म्हटलं जातं. आता परमात्म्यासाठी कुठलंही केलेलं जे कर्म आहे ते कसं असतं, निश्चयानं ते सत्कर्मच असतं. मग सत्कर्म या शब्दाचा अर्थ सगळ्यांना आता लक्षात आला असेल. जेव्हा सत्कर्म आपण म्हणतो तेव्हा भगवान यांच्या संतुष्टीसाठी केलेलं असं चांगलं, म्हणजे उत्तम कर्म, म्हणजे कर्मामधलं उत्तम कुठलं कर्म असू शकेल, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अशा निश्चयाने जे कर्म केलं जातं ते पण काय म्हटलं जातं, सत, म्हणजे सत्कर्म ठरतं. आणि कर्मामधलं पण सर्वश्रेष्ठ उत्तम कर्म त्यालाही सतच म्हटलं जातं, कारण भगवान यांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलंच कर्म उत्तम असू
शकतं सर्वश्रेष्ठ कर्मामध्ये. म्हणजे जर कुठलं कर्म ठरवायचं असेल तर तेच उत्तम असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीचं निश्चयानं जे कर्म केलं जातं भगवान यांच्यासाठी, परमात्म्यासाठी, ते सत म्हटलं जातं. मग आता तिसरं सूचक काय आहे, ते म्हणजे सत एवं सौम्य असं म्हटलंय. म्हणजे काय, की इथं समजून घेऊया की हे छांदोग्य उपनिषदातून घेतलाय शब्द. म्हणजे तिसरं सूचक आहे. तर या तिसऱ्या लक्षाचं सूचक आहे. म्हणजे अशा सगळ्यांच्या समूहानं ओम तत्सत हा शब्द बनला. सत म्हणजे काय, शाश्वत. आपण भगवान कसे आहेत म्हणतो, सच्चिदानंद म्हणजे काय, शाश्वत आहेत भगवान, पूर्ण ज्ञानाने युक्त आहेत चित म्हणजे, आणि आनंदाचं ठिकाण म्हणजे भगवान आहेत. म्हणजे सत म्हणजे काय, शाश्वत, नष्ट न होणार. असं शाश्वत कर्म म्हणजे काय, भगवान यांच्यासाठी, परमेश्वरासाठी म्हणजे किंवा त्यांच्या सेवेसाठी केलेलं कर्म, मग त्याला पण सत म्हटलं जातं. म्हणजे काय, की इथं आपण समजून घेऊया की आपलं खरं आध्यात्मिक स्वरूप स्थिती आहे, तर ती जाणण्यासाठी आपण आत्म्याच्या स्तरावर शाश्वत कर्म केलं पाहिजे, आत्मस्तरावर. मग अशा कृती जेव्हा आपण करतो किंवा तर ती कृती किंवा कर्म शाश्वत बनतात, आत्मस्तरावर केली गेलेली कार्य बनतात आणि मग त्याचे शाश्वत परिणाम असतात. आणि हे शाश्वत परिणाम काय करतात, तर आपल्याला शाश्वत जगत आहे म्हणजे कुठलं, आध्यात्मिक जगत भगवान यांचं, की जे पूर्णतः शाश्वत आहे, ते कधीही प्रलयाच्या वेळी नष्ट होत नाही. असं कुठलं जगत आहे, तर भगवत धाम, तर त्याची प्राप्ती करून देणारे असतात. म्हणजे काय, की ओम तत्सत हे जे 3 शब्द आहेत, तर ह्याद्वारे आपण ते भगवान यांच्या संतुष्टीसाठी कर्म करतो. आणि ह्या 3 शब्दांना उच्चारण करून यज्ञ, दान, तप जेव्हा करतो तेव्हा ते कृष्ण भावनामय कर्म म्हणतं, शाश्वत कर्म बनतं, की ज्याद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा बघ, त्याची पुढची स्लाइड घेऊया. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य, एक मिनिट असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव. चैतन्य हरे चरितामृत कृष्ण. आदी लीला 7वा अध्याय 128 श्लोक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार आहे, त्यातला अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगामध्ये फार दिव्य सामर्थ्य आहे. आणि हे कशात लिहिले, चैतन्य चरितामृत म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्यावर कवी जे आहेत, तर ते जे चरित्र त्यांचं जे लिहिलं गेलंय, तर ते जे लिहिलं गेलंय, तर त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे पहा. मग तो जो उल्लेख आहे, तर तो कसा आहे, म्हणजे जो कोणी ओंकाराचा जप करतो, हा संदर्भ आहे, पण याचा उल्लेख चैतन्य चरितामृतामध्ये आहे. मग आता जो कृष्णराज कविराजांनी हा जो उल्लेख केलाय, तर तो तिथे आढळतो चैतन्य चरितामृतामध्ये संदर्भ. मग ओंकाराचा जो कोणी जप करतो त्याला लवकरच, ओंकार म्हणजे कोण आहेत, प्रत्यक्ष ओम म्हणजे वेदांचा प्रणव ध्वनी, स्तोत्रांचा कोण आहेत, भगवान म्हणजे स्वतः आहेत. भगवान यांनी आपल्या विभूतीमध्ये सांगितले. मग आता ओंकार म्हणजे कोण आहेत, भगवान स्वतः आहेत. मग जो कोणी ओंकाराचा जप करतो तो, आणि भगवान यांना उद्देशूनच वेदामध्ये, स्तोत्रामध्ये, सगळीकडं मंत्रामध्ये ओंकार हा जो आहे, तर ते संबोधन वापरलं जातं. म्हणजे हा दिव्य ध्वनी आहे. प्रत्यक्ष भगवानांचा शब्द अवतार आहे. आणि शिवाय भगवान यांना उद्देशून जेव्हा एखादा व्यक्ती तो आळवतो किंवा म्हणतो, जप करतो, तेव्हा काय होतं, त्याला भगवान आणि विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते. म्हणजे भगवान आणि विष्णू कोणी वेगळे नाही आहेत. भगवान यांचाच विस्तार अवतार विष्णू आहेत, स्वांश विस्तार आहेत. आणि तो ओंकाराच्या माध्यमातून जेव्हा जप होतो तेव्हा त्याला समजतं. म्हणजे जो ओंकाराचा जप करतो त्याला त्याच्या जीवनामध्ये म्हणजे विष्णू येतात, भगवान यांची कृपाच त्याच्यावर प्राप्त होते. आणि भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू वेगळे नाही हे पण त्याला कळतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा ओके. येस. अकारेंच्यते कृष्णः सर्वलोकैकनायकः उकारां उकारेंच्यते राधा मकरो जीववाचकः. अकारांचे कृष्ण, अकार अक्षर कृष्णला सूचित करतो, जो सर्व लोकैक नायक, सर्व जीव आणि ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक यांच्या स्वामी आहे. उकार हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि मकार सजीवांना सूचित करतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आपण समजून घेऊया. तिथं काय म्हटलंय, अकार इच्छते कृष्ण म्हणजे काय, की कृष्णांना संबोधन आहे. आता जे आहे ते तर कृष्णांसाठी म्हणजे जे सर्व लोकांचे नायक आहेत असे कोण आहेत, कृष्ण आहेत. किंवा आपले जीव, आपण म्हणजे आपल्यासारखे सगळे ग्रह वेगवेगळे म्हणजे जे वेगवेगळे लोक आहेत म्हणजे तर ते किंवा वेगवेगळे ग्रह जे आहेत, तारे, भौतिक जगत म्हणजे आध्यात्मिक जगत, सगळं ब्रह्मांड आणि या सगळ्याचे भौतिक आध्यात्मिक सगळ्या जगताचे स्वामी कोण आहेत, भगवान. मग त्यांच्यासाठी अकार, अक्षर आहे ओम मधलं. मग उकार, उ अक्षर कशासाठी आहे, श्रीमती राधाराणी भगवान यांच्या कोण आहेत, त्या आल्हादिनी शक्ती म्हणजे आनंद देणार, चित शक्ती म्हणजे शक्तिमानाची शक्ती, यात काही भिन्नता नसते. शक्तिमानाची शक्ती जी आहे तर त्या राधाराणी आहेत. म्हणजे राधाराणी आणि भगवान यांच्यात भिन्नता नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे आणि मग पुढे इथे म जे आहे तर ते कशासाठी आहे, तर आपल्यासारख्या जीवात्म्यांसाठी म आहे. म्हणजे काय, की ओंकारामध्ये ह्या तीन शक्ती आहेत. म्हणजे काय, की अकार ते कृष्ण म्हणजे कृष्ण ही सर्वश्रेष्ठ परमशक्ती आहे. मग राधाराणी ही काय, अल्हादिनी शक्ती आहे, त्यांची चित शक्ती. आणि जीव ही काय, तटस्थ शक्ती आहे भगवान यांची. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आहे ह्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आणि शक्ती सामावलेली आहे. मग ओंकाराचं जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा हे सगळं जे आहे तर हे अनुभवतो एखादा व्यक्ती. म्हणून भगवान जे आहे तर विष्णू आणि कृष्ण हे वेगळे नाहीत, हे ओंकाराचा जप करणारा व्यक्तीला जाणवतं. आता इथे समजून घेऊया की भगवान जे आहे तर ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले. स्वतः स्वयं कृष्ण आहे ते. आणि मग त्यांनी राधाराणींचा भाव घेतलाय. म्हणजे कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणजेच काय, राधा आणि कृष्ण म्हणजे यांचं मिलन असलेले एकच व्यक्तीमध्ये आपण पाहतो. म्हणजे एकच असे कोण आहेत, चैतन्य महाप्रभू, की जे राधा कृष्ण आहेत स्वयं. राधाराणींचा भाव आणि रंग आहे. आणि ते कोण आहेत, स्वतः कृष्ण आहेत. मग म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. अत्यंत दयाळू कृपाळू आहेत, त्यामुळे ते त्वरित प्रसन्न होतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंची जेव्हा कृपा होते तेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो. आपण नेहमी त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणजे कलियुगामध्ये आपण म्हणजे जे आहे शीघ्र उन्नतीचा मार्ग म्हणजे काय, भगवान चैतन्यांना शरण जाणे. म्हणजे कृष्णांची पण आपण उपासना केली आणि त्यांना शरण गेलो तर काय करायला लागतं, सर्व धर्मांपरित्यज्य. पुढच्या आता उद्याच्या श्लोकात म्हणजे उद्याच्या अध्यायामध्ये तो श्लोक येईल. म्हणजे कृष्णांना आपण शरण जायला लागतं. पण चैतन्य महाप्रभूंना अशी कोणतीही अट नाहीये. म्हणजे तुम्ही शरण या किंवा अशी कुठलीही नाही. केवळ आणि केवळ त्यांना प्रार्थना जरी केली तरी सुद्धा आपल्यावर कृपा होते पहा. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, महावदान्य आहे. म्हणजे अत्यंत कृपाळू आणि दयाळू असे चैतन्य महाप्रभू आहेत. कलियुगातल्या लोकांसाठी अशी कुठली त्यांनी अट घातलेली नाहीये. जो कुणी माझ्या आश्रयाला येईल त्याला मी काय करेन, तर त्याच्यावर कृपा करेन. तर हे चैतन्य महाप्रभू आहेत. कारण राधाराणींचा भाव आहे त्यांच्यामध्ये आणि प्रेम आहे त्यांच्यामध्ये. तो प्रेम आणि भाव आणि ते स्वतः स्वयं कृष्ण आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते पुढची स्लाइड. हे पार्थ, अर्थात पृथपुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की श्रद्धेशिवाय जे दिलेलं दान असतं किंवा हवन असतं किंवा तप असतं ते जे आहे तर ते अशुभ मानलं जातं. म्हणजे काय, की तिथे कृष्ण भावना नाहीये. म्हणजे श्रद्धेविना योग्य मार्गदर्शन वाचून त्यात कुठली फळप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे कृष्ण भावना भावित होऊन सगळी कर्म श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठीच केली पाहिजेत. आणि वेदांमधल्या मार्गदर्शनानुसार भगवान यांच्यावरती जी श्रद्धा आहे आपली तर त्यानुसार केलं पाहिजे आपलं प्रत्येक कर्म. म्हणजे काय, वैदिक उपदेशांचं अंतिम लक्ष काय आहे शेवटी, की कृष्णांना जाणणं हेच वेदांचं अंतिम लक्ष आहे, त्यातल्या उपदेशांचं. आणि त्या तत्वांचं पालन केल्याशिवाय आपल्याला यश कसं मिळेल. आणि म्हणून आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काय केलं पाहिजे, कृष्ण भावना भावितून कर्म केलं पाहिजे. म्हणजे पहा, सद्भावे किंवा साधू भावे म्हणजे असं जे निर्देशन करतं असं कृष्ण भावना भावी जे कर्म आपण करतो तर असा जो व्यक्ती आहे तो साधू म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे असे शुद्ध भक्त त्यांना साधू म्हटलंय. मग कृष्ण भावना भावित कर्म करणं ह्यालाच सत्व म्हटलं जातं. म्हणजे काय, की आपण एखाद्या व्यक्तीला दीक्षा देतोय किंवा यज्ञोपवीत धारण करतो एखाद्या व्यक्ती तर तेव्हा ओम तत्सत हे शब्द उच्चारले जातात आणि भगवान जे आहेत तर ह्यांना ते अर्पण केलं जातं.
किंवा यज्ञांचं उद्दिष्ट पण ओम तत्सत आहे. म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीत भगवान यांची प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या गोष्टींची सेवा करण्यासाठी ओम तत्सत हा शब्द वापरला जातो. म्हणजे भगवान यांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणं, सहाय्य करणं, भगवान यांची गुणगौरव गाथा प्रसारित करणं, म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या कर्मांची पूर्णता करण्यासाठी ओम तत्सत शब्दाचा वापर केला जातो. तर हे मी का सांगते, तर ह्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल पहा, की अशा उच्च कोटीच्या भगवत भक्तांच्या संघात, म्हणजे जिथे संघ मिळेल ना आपल्याला, किंवा अशा उच्च कोटीचे जे भक्त म्हणजे कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, तर त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला असं कृष्ण भावनाभावित कर्म करता येईल, आणि ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी. मग असं जेव्हा आपण कर्म करू, म्हणजे करू लागतो, तर तेव्हाच आपण यशस्वी होऊ. आणि सर्वोत्तम मार्ग हाच आहे, की आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, गुरु शिष्य परंपरेतनं जे आलेले आहेत प्रमाणित अध्यात्मिक गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा कर्म करतो, तेव्हा कृष्ण भावनेचा अशा पद्धतीने स्वीकार करतो आपण, तेव्हा गुणांच्या अतीत होऊ शकतो बा. आणि त्याद्वारे आपण काय करतो, तर गुरूंचा स्वीकार करतो, म्हणजे कृष्ण भावनेचा स्वीकार केलेला असतो आपण, आणि हाच आपल्या जीवनामध्ये म्हणजे सर्वोत्तम असा मार्ग सांगितलाय, की शुद्ध भक्ताची संगती जी आहे तर ती मिळवणं. म्हणून आपण गुरूंचा शोध घेतला पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं पाहिजे, तर आपल्यामध्ये भगवान यांच्याविषयी श्रद्धा उत्पन्न होईल, प्रेम उत्पन्न होईल, की जी श्रद्धा जी आहे ती नेमकी म्हणजे जी काय होते, तर काही काळानं, म्हणजे आपली श्रद्धा म्हणजे काय असतं, भगवान यांच्याविषयी दृढ, पक्का, ठाम निर्धार, मनात किंतु परंतु न ठेवता असा केलेला निश्चय म्हणजे श्रद्धा, आणि त्याद्वारे केलेली सेवा. मग ती सेवा जी आहे ती जेव्हा होऊ लागते आपली, तेव्हा कालांतराने श्रद्धा काय होते, परिपक्व होते. मग त्याला म्हणायचं भगवत प्रेम. श्रद्धा जेव्हा परिपक्व होते तेव्हा, आणि त्या भगवत प्रेम जे आहे, तर ते म्हणजेच आपल्या जीवाचं काय आहे, आपल्यासारख्या जीवांचं परम लक्ष आहे, किंवा आपल्या जीवनातलं लक्ष काय, भगवत प्रेमामध्ये स्थित होणं. म्हणजे जसे आपण आलो होतो पूर्वी, म्हणजे हा भौतिक प्रकृतीशी संग करण्यापूर्वी आपण भगवत प्रेमामध्ये स्थित होतो, विशुद्ध सत्व होतो, हो की नाही. मग असं प्रेम संपादन करणं, तर ही म्हणजे काय आहे, आपल्या जीवनाची म्हणजे परम लक्ष हे असावं, की भगवत प्रेमामध्ये स्थित होणं, आणि त्याद्वारे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग यासाठी आपण कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. अन्यथा काय होईल, श्रद्धेशिवाय असं जर केलं, हवन, दान, तप जे काही आपण करू, तर ते काय होईल, तर ते असत म्हटलंय, म्हणजे जिथं कृष्ण भावना नाहीये, कृष्णांच्या संतुष्टीसाठी किंवा कृष्णांसाठी जे नाही केलं जात, तर ते सगळं असत म्हटलंय. आणि जिथं कृष्ण आहेत ते सगळं सत्य आहे. सत्य आपण सगळं जे आहे अर्थ समजून घेतले पहा. त्यामुळं असत जिथं आहे तिथं इहलोकात, म्हणजे भौतिक लोकात पण स्थान मिळतं, नाही तर उच्च कोटीच्या लोकात पण मिळतं, आणि भगवत धामात तर नाहीच नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे, पूर्ण श्रद्धेने आपण भगवान जे आहेत तर यांच्या संतुष्टीसाठी कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजे, कृष्णांच्या संतुष्टीसाठी, आणि ते प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे, तर आपण यशस्वी होऊ. आणि हाच यशस्वी मार्ग आहे, आणि सर्वोत्तम मार्ग आहे, की ज्याद्वारे आपण भक्ती मार्गावर उन्नत होऊ आणि भगवत प्रेमामध्ये स्थित होऊ. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. हरे कृष्ण. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हरे कृष्ण.